नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र, मी अमोल देशमुख स्वागत करतो. लहानपणापासून ते आतापर्यंत जर तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी व्याकरणाचा अभ्यास केला असेल आणि जरी तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर हे पुढचे 60 मिनिटं तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणार आहे. कारण ज्या पद्धतीने आपण मराठी भाषा शिकलो, मराठी भाषा शिकायसाठी आपण कसलाही व्याकरणाचा अभ्यास केलेला नाही, कोणतेही शब्दार्थ पाठांतर करून रट्टा मारून शिकलेलो नाही. सेम त्याच पद्धतीने आपण हिंदी देखील अक्वायर केलेली आहे, अवगत केलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला आता इंग्रजी अक्वायर करायची आहे. तुमच्यापैकी सर्वांना जवळपास इंग्रजी समजते पण बोलू शकत नाही, प्रोसेसिंग फास्ट होत नाही. शब्दार्थ माहीत असतात, वर्ड्स माहीत असतात, पण वेळेवर कोणते आहे, नेमकं कोणतं बोलायचं आहे ते आठवत नाहीये. लुक, सी, वॉच तिन्ही शब्द सारखे आहे, पण कोणत्या ठिकाणी वापरायचा हे कळत नाहीये. व्होकॅब्युलरी वर्ड्स तुम्ही विसरून जातात. बोलायला सुरुवात केली ना की एक दोन शब्द आठवतात, नंतर मग तुम्ही डायरेक्टली ब्लँक होऊन जातात आणि तुम्हाला काय बोलावं ते कळत नाहीये. चुकायची भीती वाटत असेल तुम्हाला आणि तुम्हाला असं जर वाटत असेल की आपल्याला कोणीतरी जज करते तर हे सेशन तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी समजा काही चुकीचं बोललो तर माझा इन्सल्ट होईल आणि माझे मित्र माझे मजाक उडवतील, तर हे सेशन तुमच्यासाठी आहे. आजपर्यंत जर तुम्हाला इंग्लिश लर्निंग किंवा इंग्लिश स्पीकिंग एन्व्हायरमेंट मिळालं नाही तर ते तुम्हाला या सेशनमध्ये मिळणार आहे. आणि एन्व्हायरमेंट जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास करायची गरज पडणार नाही. इंग्रजी बोलताना जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर आजचं सेशन तुमच्यासाठी आहे. इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस जर करायची असेल तर तुमच्यासाठी हे सेशन आहे. जर तुम्हाला ओव्हरसीज अब्रॉडमध्ये जायचं असेल जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी, तुम्हाला आयएल्स जर तुम्हाला क्रॅक करायचे असेल, जीमॅट द्यायची असेल, टोफल, पीटी कोणतीही परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल तर हे सेशन तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल, स्पेसिफिकली जर तुम्ही मॉम्स असाल तर हे सेशन तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. वाय, लेट मी टेल यू इन जस्ट 10 सेकंड. आज जर तुम्हाला आणि तुमच्यासोबत जर एका 5 वर्षाच्या मुलाला जर समजा चायनाला पाठवलं आणि दोघांनाही सांगितलं की चायनीज जे शिकायचे आहे, तर तुमच्या दोघांपैकी लवकर कोण शिकणार? अनडाऊटेडली तो 5 वर्षाचा मुलगा लवकर शिकणार. म्हणजे सांगायची एक गोष्ट आहे की जसं जसं आपण मोठं होत जातो तशी तशी आपली भाषा नैसर्गिकरित्या अवगत करण्याची ॲबिलिटी नष्ट होत राहते. म्हणून स्पेसिफिकली आईसाठी हा व्हिडिओ आहे. आणि तसे कोणीतरी सांगितलेलं आहे की एक चांगली आई 100 शाळापेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून हा स्पेसिफिकली तुमच्यासाठी आहे. कोणत्याही विषयाचे जर तुम्ही शिक्षक असाल, पॅरेंट्स असाल, तरी हे सेशन तुमच्यासाठी आहे. नाव आता बिफोर moving ahead, let me give you my small introduction. My name is Amol. I am an English teacher. I'm a founder of ESWIM English Speaking System and also a founder of Vidyavan Shikshan Prasarak Mandal Sambhajinagar. I can speak 8 regional languages and I can speak 3 international languages: Chinese, Japanese and Spanish. By the way, Mr. Yovisa is my Chinese name. I have 11 years of formal research and studies in natural language learning. And yes, I've been teaching English since 2016. Okay, and I have discovered, actually I have not discovered it. माझे जे गुरु आहेत डॉक्टर स्टीफन क्रॅशिन, मी त्यांना कधी पर्सनली भेटलेलो नाही, पण इंटरनेटवरून मी त्यांना माझे गुरु मानतो. 1972ला त्यांनी लॉ ऑफ लँग्वेज लर्निंग, भाषा अवगत कशी करायची याचा एक लॉ त्यांनी डिस्कवर केलेला आहे. आणि मी सध्या सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी अँड ब्रिटिश काउन्सिल ऑफ इंग्लिश एज्युकेशन यांच्यासोबत मी कोऑर्डिनेट करत आहे. आणि आजच्या या सेशनमध्ये क्रिकेटर्स कशा पद्धतीने इंग्रजी भाषा ॲक्वायर करतात. ज्यावेळेस ते नवीन असतात त्यांना इंग्रजी बोलता येत नाही, पण सडनली काही वेळ गेल्यानंतर ती भाषा फ्लुएंटली अँड कॉन्फिडंटली बोलायला शिकतात. आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला हार्दिक्स IPL हा एक लेसन सेट बनवलेला आहे. मी या लेसन सेटच्या आधारे जसं तुम्ही लहानपणी तुमची मातृभाषा शिकलेला आहात त्याच पद्धतीने शिकणार आहात. तर बघूया. बिफोर मुव्हिंग अहेड, ही जगातली सर्वात जास्त वापरली जाणारी आणि सर्वात जास्त निकाल देणारी मेथड आहे. अमेरिकन जे सैन्य आहे दुसऱ्या देशामध्ये ज्यावेळेस त्यांना काही ऑपरेशन्स वगैरे करायचे असतात तर ते याच पद्धतीने इंग्रजी शिकतात आणि बाकीच्याही देशांमध्ये जवळपास याच पद्धतीनं इंग्रजी शिकायला सुरुवात करतात. म्हणजे सगळीकडे शिकवले जाते. ना आजच्या या सेशनमध्ये 3 स्टेपमध्ये आपण इंग्रजी कशी ॲक्वायर करायची ते शिकणार आहोत. करेक्ट वे काय आहे, आतापर्यंत तुम्ही काय चुकीचं केलेलं आहे आणि इथून पुढे आपल्याला काय बरोबर करायचं आहे जेणेकरून आपल्याला इंग्रजी येईल ते पाहणार आहोत. ॲक्वायर, लर्न, LEARN, लर्न वर्सेस ॲक्वायर, ACQUIRE. भाषा शिकणे आणि भाषा अवगत करणे यामध्ये जमीन आसमानचा नाही, आसमान पातळाचा फरक आहे. आपण मराठी भाषा शिकलेलो नाहीये, आपण भाषा अवगत केलेली आहे. अवगत केलेल्या गोष्टी मरेपर्यंत आपल्या लक्षात राहतात. भाषेच्या अननेसेसरी तुकड्यांविषयी जी इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट नाहीये ती फक्त ॲनालिसिस करण्यामध्ये जर तुम्ही तुमचा मेंदू खपवत असाल
तर हेच तुमचं ऑब्स्टॅकल बनतं आणि याचमुळे तुम्हाला इंग्रजी आलेली नाहीये. व्याकरणाचा अभ्यास केल्यामुळेच तुम्हाला इंग्रजी आतापर्यंत आलेली नाहीये. जो कोणी विद्यार्थी पहिल्यांदा माझं सेशन ऐकतो पाहतो आणि जेव्हा मी म्हणतो ना की तुम्हाला व्याकरण शिकायची गरज नाही, अगदी छोटंसं म्हणजे काय म्हणतात की बेसिक सुद्धा व्याकरण शिकायची गरज नाही, तर त्यांचा विश्वास बसत नाही. त्यांना असं वाटतं की मी त्यांना मिसगाईड करतोय, मिसलीड करतोय. एवढे सगळे इंग्रजीच्या शाळा, स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आहेत, प्रत्येक इंग्रजीचा शिक्षक आहे आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा इंग्रजी जर बोलायचं असेल तर तुम्हाला व्याकरण येणं गरजेचं आहे. जर तुला इंग्रजीचं व्याकरण आलं नाही तर तू आयुष्यभर इंग्रजी बोलणं शिकू शकणार नाही. असा एक टॅटू इथं आणि इथं केलेला आहे. टॅटू कधी निघत नसतो, तो टॅटूच आपल्याला आज काढायचा आहे. मी जर तुम्हाला विचारलं की मला चालू पूर्ण भूतकाळाची व्याख्या सांगा मराठीतून, तर तुम्हाला येणार नाही. त्याच पद्धतीने जर एखाद्या अमेरिकनला सांगितलं की टेल मी द डेफिनेशन ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तर त्याला देखील ती येणार नाही. ठीक आहे, तर आपण आता पाहूया. नंतर मग गेटअप अँड सीटीव्ही प्रॉब्लेम्स पाहूया. असे कोणते प्रॉब्लेम्स आहेत? हे 8 प्रॉब्लेम आहे. हा आजच्या सेशनचा मुख्य गाभा आहे. हे 8 प्रॉब्लेम आहे. गेटअप अँड सीटीव्ही याचा अर्थ असा नाही की उठा आणि टीव्ही पहा. हे 8 प्रॉब्लेम्स आहेत. या 8 प्रॉब्लेम्स पैकी किती तुमचे प्रॉब्लेम्स आहेत हे आज तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. कमेंट्स मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हे प्रॉब्लेम तुमचे एकदा तुम्हाला समजले की नंतर मग तुम्ही यावरती काय काय कसं करायचं आहे, सोल्युशन काय आहे ते तुम्हाला समजेल. ठीक आहे, आणि नंतर मग आपण या सेशनमध्ये नेमकं हार्दिकचा IPL हा लेसन सेट तर मी तुम्हाला देणारच आहे, पण नेमकं शिकायचं कसं, ही नवीन मेथड, ही नैसर्गिकरित्या कोणतीही भाषा अवगत करण्याची मेथड आहे, ही कशा पद्धतीने आहे हे देखील आपण पाहणार आहोत. ना आता हा वेबिनार कोणासाठी आहे ते तर सांगितलेलंच आहे आणि कोणासाठी नाहीये. इफ यू जस्ट वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश रायटिंग, जर तुम्हाला फक्त तुमची रायटिंग जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायची असेल तर हा सेशन तुमच्यासाठी नाहीये. बघा आता इंग्रजी बोलणं आणि इंग्रजी लिहिणं यामध्ये फरक आहे. जर समजा मी तुम्हाला इंग्रजी मी तुम्हाला एखादा निबंध लिहायला सांगितला आईवरती, तर यू कॅन टेक युअर टाइम. इफ यू मेड मिस्टेक्स, तुम्ही दुसऱ्या कोणाला दाखवू शकता, एडिट करू शकता, परत लिहू शकता. जर तुमचं काही चुकलं उकलं तर दुसऱ्यांना दाखवून तुम्ही परत ते करेक्ट करू शकता. पण बोलताना आपल्याकडे वेळ नसतो. 1, 2, 3 सेकंद जर तुम्ही बोलताना थांबले तर समोरचा माणूस तुमच्याशी बोलणार नाही. यू ऑलरेडी लॉस्ट इन द कम्युनिकेशन. म्हणून लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ पाहिजे असतो, लिहिण्यासाठी वेळ घेता येतो, पण बोलण्यासाठी नाही. जर तुम्हाला फक्त बोलणं शिकायचं असेल तरच थांबा, लिहायला शिकायचं असेल तर तुम्ही उलटले तरी चालतं. इफ युअर गोल इज टू क्रॅक द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर तुम्हाला मार्क्स पाडायचे असतील तर तुम्हाला व्याकरण शिकणं गरजेचंच आहे. बघा, व्याकरण शिकणं 2 वेळेस सेन्स करतं व्याकरणाचा. इफ यू आर ट्राईंग टू लर्न ग्रामर, 2 वेळेस तुम्हाला ते सेन्सिबल असतं. नंबर 1 आहे, जर तुम्हाला एखादी भाषा फ्लुएंटली बोलता येते आणि आता तुम्हाला त्या भाषेमध्ये काही कथा, कविता, कादंबरी काही लिहायचं आहे किंवा लिखाण करायचं आहे, तर त्यावेळेस तुमचे ग्रॅमॅटिकली सेंटेन्सेस करेक्ट आले पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलता एक आणि त्याचा किंवा लिहिता एक आणि त्याचा वेगळाच अर्थ निघतोय असं नको व्हायला. म्हणून तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मार्क्स पाहिजे असतील तर तुम्हाला तिथं व्याकरणच विचारलं जातं. ठीक आहे. इफ यू जस्ट वॉन्ट टू अनालाइज, जर तुम्हाला फक्त व्याकरणाचे नियम अनालाइज करायचे असेल तर हे तुमच्यासाठी नाहीये. जर तुम्हाला इंग्लिश ग्रामर मास्टर करायचं असेल तर हे सेशन तुमच्यासाठी नाहीये, कारण मी तुम्हाला कधीही ग्रामर शिकणार म्हणजे कधीही तुम्हाला ग्रामर शिकवणार नाही. बाय द वे, हे मी एक द नॅचरल अप्रोच हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोविडमध्ये लिहिलं होतं आणि आता सध्या लेटेस्टमध्ये हे ST महामंडळाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक आहे, याची PDF मी तुम्हाला सेशन संपल्यानंतर प्रोव्हाइड करणारच आहे. त्यासोबतच हे BBC ब्रिटिश काउन्सिल ऑफ इंग्लिश एज्युकेशनचं हे सर्टिफिकेट आहे. त्यांनी मला 1,500 युरोची जी स्कॉलरशिप दिली होती, हे त्याचं सर्टिफिकेट आहे. देन दिस इज माय किड फॅमिली. माझा भाऊ, आई, वडील, मी, दोघांच्या बायका आणि लेकर बाळ संभाजीनगरला राहतो. आणि येस, दिस इज माय लिटल क्यूट फॅमिली. नाव आता स्टेप 1 मध्ये हाऊ टू अक्वायर इंग्लिश विदाउट स्टडिंग बोरिंग अँड कन्फ्युजिंग ग्रामर रूल. मग सर आता ठीक आहे, आता व्याकरणाचा अभ्यास न करता इंग्रजी बोलायला शिकायचं आहे, तर हे कसं करायचं आहे त्याचा रोड मॅप पाहू. तुमचा ब्रेन इंग्लिशमध्ये इव्हॉल्व आणि एक्झिस्ट कसा होईल ते सांगायचं आहे, ते शिकायचं आहे. पहा, आता तुम्हाला जर एखादी क्रिटिकल सिच्युएशन दिली तर तुमचा माइंड, तुमचा ब्रेन मराठीमध्येच विचार करणार आहे. इंग्लिशमध्ये तुमचा ब्रेन विचार करू शकत नाही. इंग्लिशमध्ये तुमचा ब्रेन इव्हॉल्व आणि एक्झिस्ट नाही झाला. ठीक आहे, मग हे इव्हॉल्व आणि एक्झिस्ट झाला म्हणजे तुमचं डायरेक्टली इंग्लिशमध्येच विचार करण्याची ॲबिलिटी इम्प्रूव्ह होते आणि ॲबिलिटी जर इम्प्रूव्ह झाली तर तुमचा ब्रेन इंग्लिशमध्ये इव्हॉल्व आणि एक्झिस्ट होईल. हे कसं होईल ते सगळं काही पाहूया. ना आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमची मातृभाषा कशी शिकलेली आहात. एक हायपोथेटिकल सिनेरियो,
समजा हा एक मुलगा आहे, एक अमेरिकन मुलगा आहे, अगदी 1.5-2 वर्षाचा आहे आणि हे सगळे भारताचे फेमस टीचर आहेत हे, ठीक आहे. महाराष्ट्रातले पण ऍड करायला पाहिजे होते मी, पण हे भारताचे सगळे काही टीचर आहेत. यांना जर म्हटलं आम्ही तुम्हाला आज 10 कोटी रुपये देतोय, किती 10 कोटी रुपये देतोय, आणि या सरांना सांगितलं की या पोराला आता आपल्याला काय शिकवायचं आहे, इंग्रजी बोलायला शिकवायचं आहे. प्रत्येक मास्तरला प्रत्येक मॅडमला सांगितलं की 10 कोटी तुम्हाला देतो, या पोराला इंग्रजी आली पाहिजे. हे याला टेन्स शिकवणार का अगोदर? व्याकरणाचे नियम शिकवणार का याला? पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ऍडवर्ब हे शिकवणार का? नाही. हे बिलकुल इथं कामी पडणार नाही. पण जर यांना सांगितलं की कसंही करून त्या पोराला इंग्रजी आली पाहिजे आणि चॅलेंज जर ऍक्सेप्ट केला असेल, तर त्यावेळेस हे ज्या पद्धतीनं शिकवतील ती शिकवण्याची पद्धत नॅचरल असणार आहे. आणि त्याच नॅचरल पद्धतीनं तुम्ही मराठी अक्वायर केलेली आहे. हिंदी आपण शिकलो, हिंदीसाठी कोणते आपण व्याकरणाचे नियम पाहिले नाही. मी मी जे म्हणतोय ना तुम्हाला की हा जो 1 तास आहे हा तुमच्या आयुष्याचा बेस्ट असणार आहे. आतापर्यंत मी काही अतिशयोक्ती किंवा जास्त बोलणार नाही. मान्य मी बडबडा आहे, थोडासा जास्त बोलतो, पण तुम्हाला आतापर्यंत कोणत्याही इंग्रजीच्या शिक्षकांनी, कोणत्याही स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीनी जे सांगितलेलं नसेल ते सत्य आणि तथ्य तुम्हाला या सेशनमध्ये पाहायला मिळणार आहे. नुसतंच नाही तर तुम्हाला ॲक्शन प्लॅन काय आहे ते देखील तुम्हाला मिळणार आहे. सो इथं तर प्रूव्ह झालं की बाबा आता आपल्याला व्याकरणाचा अभ्यास करून इंग्रजी येणार नाही. शेवटचा एकदा पाहूया की व्याकरणाचा मला तिटकारा का आहे आणि का म्हणतोय मी की व्याकरणाचा अभ्यास करून तुम्हाला इंग्रजी येणार नाही. व्याकरणाचा अभ्यास करून जर इंग्रजी यायची असती तर आतापर्यंतच आली असती. लेट मी से इट वन्स अगेन. व्याकरणाचा अभ्यास करून जर तुम्हाला इंग्रजी यायची असती तर इतक्या दिवसातच आली असती. कारण 5वी पासून ते तुम्ही आतापर्यंत व्याकरणाच्याच नियमांचा अभ्यास केलेला आहे की नाही? जवळपास 10, 12, 15 वर्ष तुम्ही व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे, तरी पण नाही का? देर आर थाउजंड्स ऑफ रूल्स. हजारो नियम आहे आणि तेवढे एक्सेप्शन्स आहे. आपला मेंदू कोणता रूल लक्षात ठेवायचा आणि योग्य वेळी योग्य व्याकरणाचा नियम शोधून बोलायचा हे आपला ब्रेन करू शकत नाही. ग्रामर स्टडी गिव्स यू टू मच अननेसेसरी कॉम्प्लिकेटेड इन्फॉर्मेशन, ज्याची गरज नाहीये ती इन्फॉर्मेशन भाषेच्या अननेसेसरी तुकड्याविषयी अभ्यास करल्यानं येणारच नाहीये. ठीक आहे. ग्रामर रूल्स आर इम्पॉसिबल टू व्हिज्युअलाइज, पिक्चराइज अँड येस, ग्रामरचे रूल व्हिज्युअलाइज आणि पिक्चराइज होऊ शकत नाही. ते गणितामध्ये नसतं का की सपोज याचं उत्तर एक्स मानू, आपला मेंदू एक्स मानायला तयारच नसतो, म्हणून व्हिज्युअलाइज आणि पिक्चराइज होत नाही. म्हणून आपल्याला व्याकरण कितीही शिकवलं तरी येणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मी आजपासून जर तुम्ही पुढच्या 50 वर्ष जरी घेतलं आणि जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करा आणि इंग्रजी बोलून दाखवा, तुम्हाला इंग्रजी येणार नाही. मी तुम्हाला घाबरवत नाही, मी तुम्हाला सत्य सांगतोय. ठीक आहे. आवर ब्रेन इज टू रिमेंबर थिंग्स. ओके, आवर ब्रेन इज नॉट टू रिमेंबर थिंग्स, आवर ब्रेन इज टू सॉल्व द प्रॉब्लेम. आपला मेंदू गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी बनलेला नाहीच आहे. आपला मेंदू कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स आणि कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बनलेला आहे. मराठीचे इतके शब्द आहेत, आपण का पाठ करून रट्टा मारून थोडी लक्षात ठेवलेले. अरे परवा काय खाल्लं ते आपल्या लक्षात राहत नाही, मग एवढे सगळे वर्ड कसे लक्षात राहतात? सेन्स ऑफ करेक्टनेस आहे, ती येईल पुढे. ठीक आहे. आपल्या या ई-स्वयम इंग्लिश स्पीकिंग सिस्टमच्या माध्यमातून 1,20,000 शब्द तुमच्या ब्रेनमध्ये इंजेक्ट होतील, प्रिंट होतील, इनफ रिपिटेशन होतील आणि इन्स्टंट म्हणजे प्रोसेसिंग झाल्यानंतर ग्रामर पॅटर्न नुसार करेक्ट ग्रामर, सेन्स ऑफ करेक्टनेस मी त्याला म्हणतो. बाय द वे, सेन्स ऑफ करेक्टनेस काय असणार आहे हे शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीला आणखी 40-50 वर्ष कळणार नाही. आपण व्याकरणाचा अभ्यास केलेला नाहीये, पण आपण ज्यावेळेस मराठी बोलतो त्यावेळेस आपले सगळे शब्द ग्रॅमॅटिकली करेक्ट ऑर्डरमध्ये येतात. त्याच पद्धतीने इंग्रजीचे सगळे शब्द, सेंटेन्सेस तुमचे ऑलमोस्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट ऑर्डरमध्ये येतील. सोल्युशन स्ट्रॅटेजी काय आहे? आजपासून तुम्हाला व्याकरण शिकणं बंद करायचं आहे. 2 केसेस वेगळ्या आहेत. जर तुम्हाला लिखाण काम करायचं असेल त्यावेळेस तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करा, आणि दुसरं व्याकरण तुम्हाला शिकणं गरजेचं आहे कधी, जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल तर. बाय द वे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी आपल्या ई-स्वयम अकॅडमीचं जे जवळपास 42,000 सबस्क्रायबर आहे, तर त्यावरती मी इंग्रजी व्याकरणाचा थरली अभ्यासक्रम जो आहे तर ते करून घेत असतो. आय विल हेल्प यू टू डेव्हलप युअर सेन्स ऑफ करेक्टनेस. ओके. आणि आजपासून आपल्याला भाषा शिकायची नाहीये तर काय करायचं आहे? अक्वायर करायचं आहे. शिकायची का भाषा नाही, आपल्याला काय करायचं आहे? अवगत करायचं आहे, विद्या अवगत करायची आहे. भारत देश युगापासून विद्या अवगत करण्यावरती विश्वास केलेला आहे. महाभारतामध्ये अर्जुनाला ती धनुर्विद्या अवगत होती का? त्यांनी ती शिकली होती? शिकली तर सर्वांनीच होती. कौरवांनी आणि पांडवांनी सर्वांनीच शिकलेली होती, पण ती अवगत कोणाला होती? ती अर्जुनाला होती. म्हणजे सगळ्यांना माहित होतं की धनुष्य कसा, किती ताणायचा, बाण किती ताणायचा, त्याच्यावरती प्रेशर किती द्यायचं,
बाकीच्यांचं कसं होतं की बाबा लागला तर लागला, नाही लागला तर नाही लागला, पण ती विद्या अवगत होती अर्जुनाला आणि नंतर कर्णाला. त्याने ज्या ज्या वेळेस धनुष्य बाण ताणलेला आहे त्या वेळेस त्याला त्या पक्षाचा डोळा दिसलेला आहे, आणि खाली पाहून पाण्यामध्ये पाहून ज्या ज्या वेळेस त्यांनी बाण चालवलेला आहे तर त्यावेळेस त्याला तो माशाचा डोळा दिसलेला आहे. विद्या अवगत करणं, अवगत केलेल्या गोष्टी मरेपर्यंत लक्षात राहतात. तुम्ही जर समजा गजनी झाले, तुम्हाला तुमचं नाव जरी लक्षात नाही राहिलं, पण तुम्ही मराठी बोलायचं कधी विसरणार नाही, तुम्ही हिंदी बोलायचं विसरणार नाही. म्हणून आपल्याला आजपासून विद्या अवगत करायची. कशी करायची ते हळूहळू सांगतो मी. ठीक आहे. देन आता याच्यामधला थोडासा डिफरन्स सांगितलेला आहे. लर्निंग जे आहे, शिकणं जे आहे, तर ते आर्टिफिशियल असतं, ॲक्विजिशन म्हणजे नॅचरल असतं. या आणि लर्निंगनी काय होतं की फक्त तुमचं नॉलेज डेव्हलप होत असतं. ॲक्विजिशन अवगत केल्यानं तुमचं ॲबिलिटी तयार होते, तुमची ॲबिलिटी तयार करायची. ठीक आहे. जर तुम्हाला समजा पोहणं जर शिकायचं असेल आणि पोहण्याविषयी जर तुम्हाला फार डीपमध्ये तुम्हाला नॉलेज सांगितलं, ठीक आहे, की बाबा तुम्हाला कसे हातपाय मारायचे, काय काय करायचं आहे, किंवा सायकल चालवणं जर तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला जर सगळं काही डिटेल थिअरॉटिकल सांगितलं, पण तुम्हाला जर कधी शिकवलंच नाही किंवा प्रॅक्टिकली नाही केलं, तर ते तुम्हाला येईल का? नाही. आता प्रॅक्टिकली करणं म्हणजेच लगेच इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करणं, हे पण आलं, राईट, पण हे पण चुकीचं आहे. मी माझ्या VIP स्टुडंट्सला पहिल्या लेवलमध्ये कधीही इंग्रजीची प्रॅक्टिस करायला शिकवत नाही. माझी 2 वर्षाची मुलगी आहे ओवी, तिच्यासोबत मला जर तिला इंग्रजी बोलायला शिकवायचं असेल तर मी तिच्यासोबत इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस नाही करत. पहिली जी लेवल असते ना ती असते कनेक्शन द लँग्वेज. ओके, कनेक्टिंग द लँग्वेज. आपण पुढे पाहूया कनेक्टिंग द लँग्वेज काय आहे, कम्फर्टेबल विथ द लँग्वेज काय आहे, आणि कॉन्स्टंट इम्प्रुव्हमेंट काय आहे. 3 लेवलमध्ये इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस तुम्हाला पहिल्या लेवलमध्ये नाही करायची, दुसऱ्या लेवलमध्ये करायची आहे. कारण पहिल्या लेवलमध्ये तुम्हाला समोरचा माणूस नेमकं काय म्हणतो आहे 95% तुम्हाला ते आठवलं पाहिजे, किंवा 95% तुम्हाला ते समजलं पाहिजे की एक्झॅक्टली माणूस काय म्हणतोय. लहान मुलं पहा, त्यांची बोलायची ॲबिलिटी नंतर येते, अगोदर त्यांना समजून येतं, प्रोसेस करता येतं. ठीक आहे, प्रोसेसिंग होत नाही. सपोज वॉक अप टू यू अँड आस्क यू टेल मी व्हॉट यू डिड यस्टरडे विथ व्हेरी फास्ट स्पीच अँड विथ व्हेरी डिफिकल्ट ॲक्सेंट. मी जर तुमच्या समोर आलो आणि एकदम फास्ट इंग्लिशमध्ये जर बोललो, तुम्हाला समजलंच नाही तर तुम्ही काय बोलणार? म्हणून भाषा बोलायची पहिली पायरी आहे, भाषा समजली पाहिजे. 95% समोरचा माणूस काय म्हणतो आपण ते पुढे पाहूया. ठीक आहे. न आता आपण हे पाहिलं. बाय द वे, आता हे भाषा ॲक्वायर करणं का गरजेचं आहे, किंवा लर्निंग आणि ॲक्विजिशनमध्ये काय फरक आहे, हे मला कधी समजलं ज्यावेळेस मी 2014-15ला ज्यावेळेस मी आणि माझी वाईफ प्रियंकाने आम्ही ज्यावेळेस कॉलेज स्टार्ट केलं, तर त्यावेळेस हे माझे स्टुडंट आहे. ज्यावेळेस कॉलेज सुरू केलं तर त्यावेळेस सिंदखेड राजाला मोस्ट ऑफ द आजूबाजूचा जो परिसर आहे तर तो बंजारा कम्युनिटीचा आहे. आणि बंजारा कम्युनिटीचा एक ड्रॉबॅक म्हणा किंवा एक ॲडव्हान्टेज आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत बंजारा लँग्वेजमध्ये बोलणार नाही तर ते तुमच्यासोबत तेवढे कनेक्ट होत नाही. ठीक आहे. माझ्यासाठी काय होतं की बिझनेसची डिमांड काय होती की आता आपला बिझनेस सुरू केलेला आहे, कॉलेज वगैरे सुरू केलेलं आहे, जर विद्यार्थी असतील तर तुम्ही मास्तर, बरोबर, विद्यार्थीच नसले तर कशाचं कॉलेज आणि कशाचं मास्तर. म्हणून मग मला ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचणं गरजेचं वाटलं. मग त्यावेळेस मी विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, गाव वाड्या वस्त्यावरती पोहोचलो, तर त्यावेळेस मराठी बोलायचो, पण बंजारा मला भाषा येत नसल्यामुळं पहिल्या वर्षी माझ्याकडे बंजारा बिलकुल ॲडमिशन झाली नाही, आणि हे मला सेटल लवकर समजलं. आणि नंतर मग मी माझे काही मित्र, जे मी क्रिकेट खेळताना किंवा माझे पर्सनल लाईफमध्ये जे काही मित्र आहेत, तर त्यांना सांगितलं की मला बंजारा शिकवा, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. या सबबीवर मी 5-6 महिने फक्त इंग्लिशमध्ये बंजारा लँग्वेज फक्त ऐकत गेलो, थोडंसं बारीक निरीक्षण करत गेलो. आणि नंतर मग एक 3-4 महिन्यानंतर मला असं जाणवलं की मला बंजारा बोलते आरुची. बंजारा लँग्वेज शिकण्यासाठी मी कोणतंही व्होकॅब्युलरीचं पुस्तक नाही घेतलं. बंजारा लँग्वेज शिकण्यासाठी मी कोणतंही व्याकरणाचा अभ्यास नाही केलेला. इनफॅक्ट बंजारा लँग्वेजमध्ये कोणतंही व्याकरणाचं पुस्तक अवेलेबलच नाही आहे. पण तरीही मला बंजारा भाषा बोलता आली. आणि जर मी अशाच पद्धतीने जर माझ्या विद्यार्थ्यांना जर इंग्रजी बोलायला शिकू शकलो, तर तेव्हापासून माझा प्रवास सुरू झाला. नंतर मी इंटरनेटवर सर्च करत माझे सदर्न कॅलिफोर्नियाचे गुरु डॉक्टर स्टीफन क्रॅशन, देवाच्या कृपेने मला त्यांचे व्हिडिओज आणि त्यांचा रिसर्च वाचायला मिळाला, आणि तिथून पुढे मग मी माझा रिसर्च केला. हे माझे स्टुडंट्स आहे, राईट. हे मी आणि आमचे हे आमचे स्टाफ टीचर्स. ओके. आणि हे माझे गुरु आहेत. हे माझे गुरु आहे डॉक्टर स्टीफन क्रॅशन. नाव ही इज 83 years ओल्ड. ठीक आहे. सदर्न कॅलिफोर्नियामध्ये आहे. आणि 1972ला त्यांनी लॉ ऑफ लँग्वेज हा डिस्कवर केलेला आहे. आणि ते म्हणतात वी ॲक्वायर लँग्वेज ओनली when we understand meanings and messages. मी जे आता तुम्हाला जेस्चर्स केलं
याचा अर्थ काय आहे की तुम्हाला इकडे या, राईट. ज्या वेळेस असे मिनिंग्स आणि मेसेजेस तुम्हाला समजतात त्यावेळेस तुम्ही ती भाषा अक्वायर करायला लागतात, डेलिबरेटली व्याकरणाचा अभ्यास करू नये. न आता आपल्याला ग्रामर शिकवायला का मजबूर केलेलं आहे, एक 2 मिनिटात स्टोरी सांगतो मी की का आपल्याला ग्रामरच्या लूपमध्ये फसवण्यात आलेला आहे. थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले, पाहून घ्या, हा ईस्ट इंडिया कंपनीचा माणूस होता, फार कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. आणि भारतामध्ये जे इंग्लिश एज्युकेशन सिस्टम आलं ते फक्त थॉमस बॅबिंग्टन मॅकॉलेच्यामुळे आलं. आता ज्या वेळेस ईस्ट इंडिया कंपनी आली, ईस्ट इंडिया कंपनीला वाटलं की भारत मोठा देश आहे, भारतावर आपल्याला 1000 वर्ष राज्य करायचं आहे. आणि जर आपल्याला तिथं राज्य करायचं असेल, कोणत्याही देशामध्ये जाऊन जर आपल्याला राज्य करायचं असेल किंवा अगोदर व्यापार करायचा नंतर राज्य करता व्हायचं आहे, तर आपल्याला त्यांची भाषा बोलता आली पाहिजे. माझ्या केसमध्ये मला ज्या वेळेस बंजारा मुलांची ॲडमिशन पाहिजे तर मला बंजारा भाषा बोलणं ही माझ्या सिच्युएशनची डिमांड होती. तशी ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तर भारताची भाषा बोलता येणं तुम्हाला गरजेचं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की या थॉमस बॅबिंग्टन मॅकॉलेला 10 लाख पाऊंड दिले, 10 लाख पाऊंड रुपये दिले. आणि हा फार हुशार होता, याला जवळपास 5-7 भाषा बोलता येत होत्या, जर्मन, रशियन, देन फ्रेंच, बाकीच्याही युरोपियन लँग्वेजेस ज्या आहेत तर त्या त्याला येत होत्या. आणि मग ईस्ट इंडिया कंपनीने त्याला सांगितलं की तू जा भारतात, जा भारताची एखादी भाषा शिकून ये आणि नंतर आपल्या सगळ्यांना शिकू, कारण आपल्याला तिथं जायचं आहे, खूप मोठा देश आहे आणि आपल्याला 1000 वर्ष त्यांच्यावर राज्य करायचं आहे, 1000 वर्ष राज्य करायचं आहे. तर त्यांना जर बॉटलमध्ये उतरायचं असेल तर त्यांची भाषा येणं गरजेचं आहे. ते त्यांच्या भाषेत बोलतात, आपण आपल्या भाषेत बोलणार, कसं जमणार. हा भामटा आला 1830 नाही, हा कधी आला, 1830ला हा भारतात आला होता. 1830ला हा भारतात आला. 1830ला आला, 6 महिने राहिला, ठीक आहे, 6 महिने राहिला आणि नंतर त्याने सोडून दिलं. त्यांनी पाहिलं की यार एवढा मोठा देश आहे, एवढे मोठे पैसे दिले, मस्तपैकी त्यांनी काय केलं, एन्जॉयमेंट केली. आणि नंतर तो 1934ला काय झालं, तो इंग्लंडला वापस गेला. 1935ला पार्लमेंट भरलं. 1935ला पार्लमेंट भरल्यानंतर तिथल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विचारलं की बाबा तू आता 3-4 वर्ष तिकडे गेला आणि तू सांग आम्हाला की आता तू तिथली कोणती भाषा आहे, कशी शिकवायची आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना शिकवायची आहे आणि त्यांच्यावर राज्य करायला जायचं आहे. मग तिथं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर भारतावर राज्य करायचं असेल ना तर भारताची भाषा तुम्ही शिकूच शकत नाही. म्हटलं असं कसं काय रे बाळा, तुला तर आम्ही 10 लाख पाऊंड दिले आणि तू म्हणतोय की आता भाषा शिकू नाही शकत, तुला एवढ्या 7-8 भाषा येतात तुला म्हणून तिकडे पाठवलं, तू आता आम्हाला सांगायला लागला की त्यांची भाषा शिकायची गरज नाही किंवा त्यांची भाषा शिकू शकत नाही, असं कसं काय. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये प्रत्येक 100 किलोमीटरवर भाषेचं वेगळं व्हेरिएशन आहे, 300 किलोमीटरवरती वेगळीच भाषा आहे. आणि एवढे मोठे राज्य आहेत, प्रत्येक राज्याची वेगळी बोली भाषा आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या पिढ्यानपिढ्या जातील, पुष्टे मिटून जाईल, पण सहस्त्रबुद्धे नावाचा एखादा शब्द तुम्हाला उच्चारता येणार नाही. म्हणून आपल्याला त्यांची भाषा शिकायची गरज नाही. आणि त्यांची भाषा शिकायची म्हटली ना तर ईस्ट इंडिया कंपनीला 1000 वर्षातून नुसते भाषा शिकायला लागणार आहे, एवढ्या भाषा. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या त्यांनी सांगितलं की अरे बाबा आता हा तर प्रॉब्लेम झाला. यांनी सांगितलं काही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन नको, मी सांगतो तुम्हाला त्या पद्धतीने करा. आपली इंग्रजी त्याला शिकवायची, काय करायचं आहे, आपलं इंग्रजी त्यांना शिकवायचं आहे. मग पार्लमेंटने ठरवलं की हां आजपासून आपण काय करणार आहोत, यांच्या भाषा शिकवत बसण्यापेक्षा आपणच यांना आपली भाषा शिकू आणि मग यांच्यासोबत कारभार करू. म्हणून 1835ला इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट आलेला आहे आणि 1835 पासून भारतामध्ये इंग्लिश मीडियम मिशनरी स्कूल सुरू झालेलं आहे. मग आता ब्रिटिश पार्लमेंटने याला विचारलं एकदा, ठीक आहे बाबा आता तू सांगितलं हे अप्रतिम 10 लाख पाऊंड जे तुला दिली होती ते आमचे वसूल झाले, मग आता तू काय कर की तूच सांग ना बाबा की आम्हाला आता यांना इंग्रजी शिकवायचं असेल तर कुठून सुरुवात करायची. हा फार हुशार होता, याला माहित होतं की बाबा इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी व्याकरण शिकायची गरज नाही. पण याने बळजबरी सांगितलं की जर तुम्हाला भारतावर जर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जर राज्य करायचं असेल तर त्यांची पिढ्यानपिढ्या आपल्याकडून शिकल्या पाहिजे. ते म्हटले की असं का रे बाबा, असं का म्हणतोय, लक्ष देऊन ऐका. जर तुमच्याकडून कुठलाही समाज, कुठलीही कम्युनिटी, कोणतेही ग्रुप ऑफ पीपल जर तुमच्याकडून कंटिन्युअसली शिकत राहतील तर तुम्ही त्यांची लाईफ कंट्रोल करू शकता. इन दी एंड ईस्ट इंडिया कंपनीचा मकसद काय आहे की भारताला कंट्रोल करायचा आहे. मग हे सगळी लोक लूपमध्ये फसली पाहिजे. मग लूपमध्ये कशा फसवणार, व्याकरणापासून सुरुवात करा, यांना शिकवा व्याकरण यांना,
किती शिकवलं तरी ते परफेक्ट होणार नाही. म्हणून पहा तुम्ही 1835 पासून ते 2026 येऊ द्या, 2050, 2070 पर्यंत येऊ द्या, प्रत्येक इंग्रजीचा धुमचुतड मास्तर तुम्हाला शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी सगळेच्या सगळे हेच सांगणार आहे की बाबा तुला व्याकरण शिकणं गरजेचं आहे, व्याकरण शिकणं गरजेचं आहे, व्याकरण शिकणं गरजेचं आहे. एका पिढीची चूक दुसऱ्या पिढीची परंपरा बनते. वारंवार जर एखादी खोटी गोष्ट जर आपल्या समोर आली तर त्या खोट्या गोष्टीला आपण सत्य मानून बसतो. म्हणून थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले गुगल करा आणि पहा. ठीक आहे, हा झाला थोडासा माझ्या रिसर्चचा भाग झाला. पण आता भाषा ॲक्वायर कशी करायची आहे. बाय द वे पहा, आता भाषा ॲक्वायर करायची असेल ना तर अगोदर लिस्निंग पासून सुरुवात होते. माझी जी 2 वर्षाची मुलगी आहे ती लिस्निंग वरतीच तिची ही होते. नंतर मग ऑब्झर्वेशन आणि अंडरस्टँडिंग होते, समजायला लागते. आपल्याही केसमध्ये नॅचरली तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास न करता इंग्रजी बोलायला शिकवणं हे माझं परम कर्तव्य आहे आणि मी ते करणारच. ठीक आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्ही अंडरस्टँडिंग होते, नेमकं समोरचा माणूस काय म्हणतोय ते समजतं. नंतर समजलेलं आपल्याला नेमकं प्रोसेसिंग करता येते. येस नो टाईपचे उत्तर येतात, ते विचार करायला लागतात की नेमकं काय बोललेलं आहे आणि आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे. प्रोसेसिंग इथं थिंकिंग सुरू होते. नंतर अर्ली स्पीच प्रोडक्शन होतं. अर्ली स्पीच प्रोडक्शन येतं. पहा, लहान मुलं बोलताना दादा, मामा, काका, बाबा, नो नो, राईट, असे शब्द बोलतात, त्याला म्हणतात अर्ली स्पीच प्रोडक्शन. हे स्पीच प्रोडक्शन नॅचरली होतं. देन नंतर मग बॅबलिंग येतं. नंतर बॅबलिंग म्हणजे काय, बडबड करतात ना पोरं, मम्मा मला पाणी दे, मम्मा पाणी. ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट ऑर्डरमध्ये शब्द असतात, करता कर्म क्रियापद मागं पुढं असतं, पाणी दे मम्मा, राईट, अशा पद्धतीची ही बॅबलिंग स्टेज येते. ही बॅबलिंग स्टेज येईल आणि देन नंतर मग सर्वायवल स्पीच येतं. माझा मोठा मुलगा 8वीला आहे. जर त्याला मी सांगितलं की बाबा तुला आता काही बोलायचं आहे 4-5 माणसासमोर, तर तो नक्की बोलू शकतो. 50 लोकांसमोर जरी बोलायचं म्हटलं तरी बोलू शकतो. पण त्याला जर सांगितलं की मी तुला इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर तो कदाचित इंटरव्ह्यू देऊ शकणार नाही. का? कारण त्याची ॲडव्हान्स फ्लुएन्सी नाहीये. सर्वायवल, आयुष्य जगण्यासाठी जेवढं काही बोलायचं आहे तेवढं तो बोलू शकतो, तेवढं सर्वायवल स्पीच. नंतर मग इंटरमिडिएट लेवलचं स्पीच येतं. इथं मग तुम्हाला फॉर्मली जर समजा काही इंटरव्ह्यू द्यायचा असेल, काही भाषण करायचं असेल तर ते इथं येतं आणि नंतर मग तुम्ही ॲडव्हान्स इंग्लिश फ्लुएन्सी इथपर्यंत येऊ शकता. ठीक आहे, हा आपला रोडमॅप असणार आहे हळूहळू. देन हा रोडमॅप आपल्याला अंडरस्टँड करायचा आहे. आणि आता येऊया सगळ्यात महत्वाच्या गेटअप अँड CTV या प्रॉब्लेम्सवरती. पहा, आता तुम्हाला इंग्रजी न येण्याचं सगळ्यात महत्वाचं जे एकमेव कारण आहे तर ते आहे गेटअप अँड CTV. जसं मी तुम्हाला सांगितलं, गेटअप अँड CTV म्हणजे उठा आणि TV पहा असं नाही आहे. जी मधलं आपण ग्रामर पाहिलं, ग्रामरवरती मी खूप काही बोललो, आता पुन्हा काही ग्रामरवर बोलणार नाही. आणि मला असं वाटतं की तुम्हाला इथे पटलं असेल की हा व्याकरण शिकणं गरजेचं नाहीये ना. आता यामध्ये बाकीचे तुमचे G इज फॉर एन्व्हायरमेंट, T इज ट्रान्सलेशन, U इज फॉर अंडरस्टँडिंग, P इज फॉर प्रोसेसिंग, C इज फॉर कॉन्फिडन्स, थिंकिंग इन इंग्लिश आणि व्होकॅब्युलरी. हे 7-8 प्रॉब्लेम आहेत, डिटेलमध्ये पाहून घेऊया. पहा, आता तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स समजून येणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम्स तुम्हाला समजून येणं गरजेचं आहे. का? बघा, आता जर समजा तुम्ही डॉक्टरकडे गेले, ठीक आहे, तुम्ही म्हटलं की सर माझं पोट दुखतंय, डॉक्टर लगेच तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन डायरेक्ट पोट कापण आणि ऑपरेशन करणार आहे का? नाही, बरोबर. तुम्ही डॉक्टरकडे जाता, नंतर मग डॉक्टर विचारतात की बाबा काय झालं. ठीक आहे, नंतर मग तुम्ही सांगता की सर माझ्या पोटात दुखत आहे किंवा माझं पोट खराब झालेलं आहे, राईट. आणि नंतर मग डॉक्टर तुम्हाला विचारतात, एक मिनिट, हा, नंतर मग डॉक्टर विचारतात की काय झालं. तुम्ही सांगता की सर माझं पोट दुखत होतं. नंतर मग डॉक्टर विचारतात की बाबा कधीपासून पोट दुखतंय, काय खाल्लं होतं, काही सर्दी खोकला आहे का, काही उलट्या झालाय का, ताप वगैरे आलाय का. मग तुम्ही सांगता की हां सर मी मित्रांसोबत बाहेर गेलो होतो कॉलेजहून आलो, नंतर मग तिथं बाहेर काही चटोरी फटोरी खाल्ली आईनी, नंतर मग काहीतरी दही भात वगैरे काहीतरी बनवलं होतं ते खाल्लं मी आणि संध्याकाळी माझं पोट खराब झालं, ब्ला ब्ला ब्ला, जे असेल ते तुम्ही सांगता, राईट. नंतर मग डॉक्टर काय करतात की तुम्हाला चेक करतील, सांगतील की बाबा झोपा, श्वास घ्या, पाठीवरती असा हात वगैरे फिरवतील, चेक करतील. नंतर मग अनालिसिस करतील. अनालिसिस काय करतील की त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याच्या अकॉर्डिंग तुमच्यामध्ये काय सिम्पटम दिसणार आहे हे अनालाइज करतील. नंतर मग ट्रीटमेंट करतील, तुम्हाला काहीतरी गोळ्या वगैरे लिहून देतील, 2 दिवसाच्या या गोळ्या घ्या, जा, नाही बरं वाटलं तर वापस या. ठीक आहे, आणि नंतर मग जर समजा तुम्ही 2 दिवसानंतर परत गेले आणि तुम्ही जर सांगितलं की सर माझं पोट दुखणं थांबलेलं नाहीये, मग काय करतील, सोनोग्राफी सांगतील आणि सोनोग्राफी पाहिल्यानंतर मग ठरवतील की बाबा ऑपरेशन करायचं का नाही करायचं का, नेमकं दुसरं काय आहे. याच पद्धतीने होतं, राईट. तर त्यामुळं आपल्याला डायरेक्ट काय करायचं याच्यापेक्षा नेमकं आपलं प्रॉब्लेम काय आहे ते समजलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही.
चांगला समजलेला प्रॉब्लेम हे त्या प्रॉब्लेमचं अर्ध उत्तर असतं. ठीक आहे ना. आता तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ना तर ते आयडेंटिफाय करायचे आहेत. तुमचे किती प्रॉब्लेम आहेत ते लक्षात ठेवा आणि मग हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. मला माझा आता इंग्रजीचा प्रॉब्लेम माहिती नाहीये. बाकी सगळ्यांना जर विचारलं ना की बाबा काय सर मला इंग्लिश येत नाही, पण अरे पण काय येत नाहीये. सगळ्यात पहिले तुम्ही ग्रामर अभ्यास केलेला आहे. आजपासून आपण ग्रामरचा अभ्यास करणार नाही. तुम्ही फ्री आहात. तुम्ही इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी आतापर्यंत जे काही इंग्लिशच्या ग्रामरचे लेसन केलेले असतील, जे काही इंग्लिशचे बोरिंग टीचर वगैरे असतील ना, त्यांना अनसबस्क्राईब करा. पुस्तकांनी असेल फाडून टाका. टेन्शन नका घेऊ. रिलॅक्स राहा. वूहू, यू आर फ्री नाव. व्याकरण शिकायची गरज नाही, पहिली गोष्ट. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे एन्व्हायरमेंट. ठीक आहे. तुम्हाला आतापर्यंत ते एन्व्हायरमेंटच मिळालं नाही. एन्व्हायरमेंटची ताकद अशी आहे की एन्व्हायरमेंट जर मिळालं तर तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास करायची गरज पडणार नाही आणि तुम्हाला व्होकॅब्युलरी सुद्धा लक्षात ठेवायची गरज पडणार नाही. मग आता सर आम्हाला जर समजा एन्व्हायरमेंट नाहीये, मग एन्व्हायरमेंटसाठी आम्ही काय अमेरिकेला जावं का इंग्लंडला जावं का? नाही, तुम्हाला तिथं सुद्धा जायची गरज नाहीये. ई स्वयं इंग्लिश स्पीकिंग सिस्टम तुमच्यासाठी एन्व्हायरमेंट आहे. कसं तुम्हाला हळूहळू उकल करतो. ठीक आहे. तिसरा जो प्रॉब्लेम आहे तुमचा आहे ट्रान्सलेशन हॅबिट. जर मी तुमच्याशी सपोज इफ आय वॉक अप टू यू अँड आस्क यू टेल मी व्हॉट यू डिड येस्टरडे, तुम्ही मी नेमकं काय म्हणलेलं आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करता आणि ही ट्रान्सलेशनची हॅबिट तुमची झालेली आहे. मी ज्यावेळेस युट्यूबवर शिक्षकांचे व्हिडिओ पाहतो ना, इंग्लिश म्हणजे हिंदीच्या असू द्या किंवा मराठीच्या असू द्या, लहान लेकरांना उभं करतात त्या शिक्षक आणि शिक्षिका आणि मग एक वाक्य इंग्लिशमधून बोलणार आणि एक ट्रान्सलेशन करून मग नंतर बोलणारी. अशी इंग्रजी येत नाही, कधीही येणार नाही. तुम्हाला शिकण्याचा अनुभव येईल की हा मी काहीतरी शिकतोय, हा आभास आहे, पण त्यांनी तुमची इंग्रजी बोलण्याची ॲबिलिटी डेव्हलप नाही होणार. आणि सेंटेन्सेस पण इतके चिरकुट असताना हाय हॅलो गुड मॉर्निंग वाले इंग्लिश बोलतात ते इंग्लिश येणार आहे का? नाही. मोस्ट ऑफ द टीचर्स किंवा मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला हा अनुभव आला असेल की ज्या वेळेस वर्गामध्ये काही ऍक्टिव्हिटी दिली जाते, स्पेसिफिकली स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये, तर ऍक्टिव्हिटी करताना तुम्हाला फार चांगलं वाटतं आणि तुम्हाला असं वाटतं की ऍक्टिव्हिटी येते आपल्याला, आता आपल्याला इंग्रजी आली. पण ज्या वेळेस तुम्ही माझ्यासारख्या एखाद्या माणसासमोर गेले आणि एखादा शब्द जर बोलायला लागले, गायब. इंग्रजीचे शिक्षक लोक तुम्हाला ट्रिक करतात, प्रँक करतात. कशी? मी जर समजा इंग्रजी व्याकरणाचा एखादा खूप अवघड मुद्दा जर चांगल्या सोप्या भाषेत एक्सप्लेन करून सांगितला ना, तर तुम्हाला वाटेल की यार सर किती हुशार आहे आणि सरांना किती इंग्लिश येत असेल. 99% इंग्रजीचे शिक्षक लोक खूप खराब इंग्रजी बोलतात. अर्ध्यांना तर इंग्रजी जर फ्लुएंटली बोलायला सांगितलं 2 मिनिटं तर ते बोलू शकणार नाही. विदाउट डू एनी रिस्पेक्ट इरिस्पेक्ट, मी म्हणजे कोणाची डिसरिस्पेक्ट करत नाही, बट येस अंडरस्टँडिंग ट्रान्सलेशन हॅबिट जी आहे ना तर ती तुमची बंद करायची आहे. अंडरस्टँडिंग लो आहे. बघा आता मी जर तुम्हाला जर हळूहळू मध्ये आणि कितीही फास्ट जर मी तुम्हाला मराठीमध्ये बोललो आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्याविषयी जर काही प्रश्न विचारले तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता, कारण तुमची मराठीतली अंडरस्टँडिंग इथपर्यंत आहे. राईट. पण जर मी तुम्हाला विचारलं हे टेल मी व्हॉट यू डिड येस्टरडे, तुम्हाला नाही समजणार लवकर. का? कारण तुमची इंग्लिशची अंडरस्टँडिंग इथं आहे. अमेरिकन ॲक्सेंट, ब्रिटिश ॲक्सेंट तुम्हाला तेवढे लवकर येणार नाही. का? कारण तुमची अंडरस्टँडिंग इंग्लिशची इथं आहे, हिंदीची किंवा मराठीची इथं आहे. ही अंडरस्टँडिंग लेवल आपल्याला वर करायची. देन तुमची प्रोसेसिंग स्लो आहे. समोरचा माणूस नेमकं काय म्हणतोय आणि त्याला उत्तर काय द्यायचं याचं प्रोसेस लवकर होत नाही, कॉन्फिडन्स नाहीये. आणि थिंकिंग इन मराठी ही एक तुमची हॅबिट आहे. समोरच्या माणसाला जर उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही अगोदर मराठीत विचार करता, नंतर मग इंग्लिशमध्ये काही शब्द जर तुम्ही ठरवलेले असतील तर त्या इंग्लिशमध्ये त्या शब्दांना काय म्हटलं जातं हे सगळं काय आपण पुढे पाहूया. आणि व्होकॅब्युलरी लॉस हे सगळं आहे. नाव आता प्रॉब्लेम नंबर 2 जो आहे तर तो एन्व्हायरमेंट आहे. तुम्हाला आतापर्यंत एन्व्हायरमेंट नाही मिळालं, इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी स्टिम्युलेशन नाही मिळालं तुम्हाला. कधी कुणी तुमच्यासोबत इंग्रजीमध्ये संभाषण सुरू करेल असं कोणी मिळालं नाहीये आणि तुम्हाला काहीच गायडन्स मिळालं नाही. आजपासून ई स्वयंचं इंग्लिश पॉवरफुल एन्व्हायरमेंट इंग्लिश लर्निंग एन्व्हायरमेंट तुमच्यासमोर असणार आहे. पर्सनल ट्रेनिंग आणि एक्सपर्ट गायडन्स जे आहे तर ते तुम्हाला माझ्यासोबतच असणार आहे. प्रॉब्लेम नंबर 3 आहे ट्रान्सलेशन. ठीक आहे. आता ट्रान्सलेशन जो आहे ना तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हे लिसन आय वॉन्ट युअर अनडिवायडेड अटेन्शन हिअर. ट्रान्सलेशन तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत तुमचं ट्रान्सलेशन बंद होणार नाही तोपर्यंत तुमचं इंग्रजीमध्ये विचार करण्याची ॲबिलिटी डेव्हलप होणार नाही. हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे एकमेकात ब्लेंड झालेले आहे. ट्रान्सलेशन समजून घेऊया. पण आता ट्रान्सलेशन जे आहे ना हे रूट कॉज आहे. ट्रान्सलेशन कोणत्या 6 डिफरंट स्टेजमध्ये होतं ते तुम्हाला इथे समजेल. पहा, ट्रान्सलेशन अपीअर्स इन 6 डिफरंट लँग्वेजेस. पहा, इंग्लिश टू मराठी
मदर टंग ट्रान्सलेशन. ठीक आहे, जर समजा कोणी इंग्रजीमध्ये बोलला तर तो इंग्लिशमध्ये नेमकं काय बोलला हे समजण्यासाठी आपण मराठीत ट्रान्सलेशन करतो. पहिली स्टेप थिंकिंग इन मदर टंग. नंतर आपल्याला त्या माणसाला उत्तर द्यायचं आहे. आपण कोणत्या भाषेत विचार करता, तुम्ही मराठीमध्ये विचार करता. सर्च फॉर व्होकॅब्युलरी वर्ड्स. तुम्ही जो विचार केलेला आहे समोरच्या माणसाला उत्तर द्यायचं आहे, तर ते शब्द तुमचे काही इंग्लिशमधले कोणते आहेत याच्यासाठी सर्च करतात. 4 नंबरला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस बोलायचं. ॲम, इज, आर, वॉज, वेअर का लागणार आहे याच्यासाठी तुमचा ब्रेन सर्च करतो. देन ट्रान्सलेट द सेंटेन्स फ्रॉम मदर टंग टू इंग्लिश. नंतर तुम्ही जे पूर्ण वाक्य इंग्लिशमध्ये बोलणार आहात, म्हणजे मराठीत विचार केलेलं जे पूर्ण वाक्य आहे ते इंग्लिशमध्ये पूर्णच्या पूर्ण ट्रान्सलेट करून बोलणार. ही 5वी स्टेज आहे. आणि 6वी स्टेज, समोरचा माणूस काय एक शब्द बोलून थांबतो का किंवा एक वाक्य बोलून थांबतो का आणि म्हणतो का की हा बाबा आता तू काय कर, हा तू ट्रान्सलेशन कर आणि नंतर मग बोल, माझ्याकडे वेळच वेळ आहे, असं होतं का? नाही. ज्यावेळेस समोरचा माणूस कंटिन्युअसली बोलत जातो त्यावेळेस समोरचा माणूस नेमकं काय बोलतो आहे याचं कंटिन्युअसली ट्रान्सलेशन करून देण्याची अतिरिक्त जिम्मेदारी ब्रेनवर येते. ब्रेन हँग होतो. जसा मोबाईल, तुम्ही 2 GB रॅमचा जर एखादा मोबाईल पाहिला आणि त्याच्यावरती जर समजा 7-8-10 ऍप्लिकेशन ओपन केले तर तो मरून जातो, हँग होतो तो मोबाईल. त्याच पद्धतीने तुमचा ब्रेन सुद्धा हँग होतो. आणि या हँग होण्याच्या प्रोसेस सोबत जर तुम्हाला इन्सल्टिंग फीडबॅक मिळाला, तुला अक्कल नाहीये, बाकी सगळ्यांना जमतं आणि तुला येत नाहीये, या प्रकारची इन्सल्टिंग जर फीडबॅक तुम्हाला मिळाला तर आतून तुमचा ब्रेन म्हणतो, भाऊ इज्जत नको घालू, मराठी जिंदाबाद. या फिलिंगमुळे, या डर्टी फिलिंगमुळे बहुतांश लोकांनी इंग्रजी शिकायचं बंद केलेलं आहे. याच एका डर्टी फिलिंगमुळे बहुतांश लोकांनी इंग्रजीला आपला शत्रू मानलेला आहे. ट्रान्सलेशन बंद झालं की तुमचं मग थिंकिंग इन इंग्लिश सुरू होईल. ना मी थोडंसं डिटेलमध्ये घेतोय कारण की मी 10-12 वर्ष जे आहेत तर ते माझ्या आयुष्याची याच्यासाठी टाकलेले आहे. याचं सोल्युशन काय आहे की पहा, जर समजा तुम्ही इंग्रजी ऐकलं ना तर इंग्लिशमध्येच विचार करायला पाहिजे आणि इंग्लिशमध्येच बोलता आलं पाहिजे. हे आपलं सोल्युशन आहे आणि हे होणार. जर तुम्ही समजा आता हिंदी ऐकलं, ठीक है, अगर मैं आपसे कुछ हिंदी में बोलना चाहूँ तो आप मुझे डायरेक्टली आप बोल सकते हो या फिर जो भी मैं क्वेश्चन पूछूंगा ना तो उसके आप अच्छे से मुझे आंसर दे सकते हो. मीनवाइल कभी भी आपके ब्रेन में मराठीतून हिंदी आणि हिंदीतून मराठी असं ट्रान्सलेशन कधीही होणार नाही. आप अच्छी तरीके से ब्लेंड करके मराठी आणि इंग्लिश मधून तुम्ही बोलू शकता. का? कारण तुमचा ब्रेन म्हणजे मराठी आणि हिंदीमध्ये इव्हॉल्व करतो, इंग्लिशमध्ये नाहीये. ही जी ट्रान्सलेशनची हॅबिट झालेली आहे ना, ही आपल्याला तोडायची आहे. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सलेशन प्रॉब्लेम आहे, ग्रामर, एन्व्हायरमेंट, ट्रान्सलेशन, हे 3 प्रॉब्लेम झाले. 4था प्रॉब्लेम आहे तुमचा अंडरस्टँडिंग लो. ठीक आहे, अंडरस्टँडिंग लो पाहिली आपण. इंग्रजीची अंडरस्टँडिंग आपली इथपर्यंत न्यायची आहे. इथंच आहे सध्या, जिथं मराठीची आणि हिंदीची आहे तिथपर्यंत आपल्याला अंडरस्टँडिंग लेवल न्यायची आहे. कशी न्यायची आहे ते हळूहळू करूया. ठीक आहे. देन प्रॉब्लेम नंबर, प्रोसेसिंग स्लो आहे. समोरचा माणूस नेमकं काय म्हणतो, आपलं लोडिंग, बफरिंग चालू असतं. ठीक आहे, त्यामुळे समोरच्या माणसाला आपण कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपण चुकतोय, या भीतीमुळे सुद्धा आपण बोलू शकत नाही. हा प्रोसेसिंगचा प्रॉब्लेम आहे. देन आहे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्सच नाही आहे आपल्याला, फिअर ऑफ जजमेंट आहे, चुका होण्याचं आपल्याला काय म्हणतात की भीती वाटते, पब्लिक प्रेशर आहे, हे वाटतं. आता याच्यावर सोल्युशन काय आहे? स्पेशल कॉन्फिडन्स बूस्टिंग ऍक्टिव्हिटीज आहे. स्पेशल कॉन्फिडन्स बूस्टिंग ऍक्टिव्हिटी आहे. बघा, मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जर तुम्हाला 4 लोकांसमोर मराठी बोलायला सांगितलं किंवा हिंदी बोलायला सांगितलं, बोलू शकता? येस, ट्रू बोलू शकतात. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स येस, 99.9% बोलू शकतील. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 1000 लोकांसमोर जर तुम्हाला मराठीमध्ये भाषण द्यायचं आहे ना, आता मला सांगा की तुम्ही भाषण करू शकता का? तुमच्यापैकी बरेचसे हो म्हणतील, काही नो म्हणतील ना. आता मी जर तुम्हाला सांगितलं 4 लोकांसमोर तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा 4 लोकांमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, नॉर्मल जसं आहे, तर तुम्ही बोलू शकता का? जर तुम्ही 1000 लोकांसमोर जर भाषण करू शकत असाल, 1000 लोकांसमोर बोलण्यासाठी जे कॉन्फिडन्स लागतो, जो कॉन्फिडन्स लागतो, तोच कॉन्फिडन्स तुम्हाला 4 लोकांमध्ये इंग्रजी बोलण्यासाठी लागतो. आणि आपल्याला 4 लोकांसमोर इंग्लिश बोलण्यासाठी कॉन्फिडन्स नाही पाहिजे. आपल्याला 1000 लोकांसमोर इंग्रजी बोलण्यासाठी कॉन्फिडन्स तयार करायचा आहे. तो हळूहळू इथं होईल. ठीक आहे, आता कसं होईल ते आपण हळूहळू पुढे पाहणार आहोत. नंतर पुढचा जो प्रॉब्लेम आहे 7वा आहे थिंकिंग इन मराठी. आपली विचार करण्याची ॲबिलिटीच आपली याच्यात पडलेली आहे की मराठीमध्ये आहे. इंग्लिशमध्ये विचारच नाही केला तर इंग्लिशमध्ये कसं बोलणं येईल? ठीक आहे, डायरेक्टली आपल्याला इंग्लिशमध्ये विचार करता आलं पाहिजे. आणि प्री कन्सिव्ड नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये थोडंसं तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायला काय होतं की फायदा होतो. आता प्री कन्सिव्ड नॉलेज म्हणजेच काय? तुमचं नॉलेज, KNOWLEDGE, नॉलेज इज इक्वल्स टू लँग्वेज.
आणि लँग्वेज इज इक्वल्स टू नॉलेज. लक्ष देऊन ऐका, जर तुम्हाला नॉलेज नसेल तर ते तुमच्या लँग्वेजमध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकत नाही. आणि जर तुमच्याकडं लँग्वेज आहे, जर तुम्ही एखादी भाषा बोलताय म्हणजे तुम्हाला त्या भाषेचं नॉलेज देखील आहे असं म्हणतात. मी आता तुम्हाला एक थोडंसं फोडून सांगतो. मी जर आता तुम्हाला मराठी भाषा येते, मराठी भाषेचे मी 1000 असे टॉपिक देऊ शकतो, त्या टॉपिकचं तुम्हाला झिरो नॉलेज आहे. किती झिरो नॉलेज आहे. 1000 लोकांसमोर भाषण सोडा, तुम्ही 4 लोकांसमोर सुद्धा बोलू शकत नाही. जर खोटं वाटत असेल कमेंट करा, मी तुम्हाला हजारो टॉपिक देतो, त्याच्यात तुम्हाला 2 शब्द 2 वाक्य सुद्धा बोलता येणार नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की रिअल लाईफमध्ये इंग्रजीमध्ये माणसं भेटल्यानंतर कशा पद्धतीने बोलावं, ग्रीटिंग कसं करावं, कसे प्रश्न विचारावे, कसे प्रश्नाचे उत्तर द्यावे, कसा जोक सांगावा, कसा नवीन टॉपिककडे जावं, कसं राम राम श्याम श्याम आणि कॉन्व्हर्सेशन एंड करावं, याचं नॉलेज आपल्याला मराठीमध्ये आहे, फक्त इंग्रजीमध्ये नाहीये. इंग्रजीमध्ये ते नॉलेज आल्यानंतर तुमची लँग्वेज देखील पक्की होते. ठीक आहे, म्हणून त्यासाठी थिंकिंग इन इंग्लिश. नाव आता आणखी एक मजेची गोष्ट सांगतो की थिंकिंग इन इंग्लिश नावाचा प्रकार अवेलेबलच नाही. थिंकिंग इन इंग्लिश नावाचा प्रकार अवेलेबल नाहीये. सर तुम्ही हे काय सांगता? पहा, मी जर तुम्हाला सांगितलं की मला आता सांगा की मराठीमध्ये विचार कसा करायचा, यावर जर मी तुम्हाला 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवायला सांगितला किंवा तुमच्या मित्राला सांगायचं आहे की बाबा मराठीमध्ये नेमकं कसा विचार करतात हे मला सांग, तुम्हाला सांगता येऊ शकतं का? आय गेस तुम्हाला सांगता येणार नाही. ठीक आहे, ट्राय पण नका करू. जर तुम्हाला मराठीमध्ये कसा विचार करावा हे जर सांगता आलं तर तुम्हाला इंग्लिशमध्ये कसा विचार करतात हे पण माहितीच असेल, राईट? पण पर्टिक्युलरली तुम्हाला मराठीमध्ये विचार कसा करायचा हे सांगता येत नाही. ठीक आहे, हा कोणत्या गोष्टीविषयी कसा विचार करायचा, राईट? हाऊ टू थिंक अबाउट सायन्स इन इंग्लिश असं जर असेल तर त्यावेळेस ती एक फर्म आयडिया आहे ज्यावरती काही ना काही आपला ब्रेन विचार करू शकतो. ठीक आहे, पण जस्ट थिंक इन इंग्लिश इट्स अ शॅलो आयडिया. पण पहा, आता मी तुमच्याशी बोलतोय, मी काही असे रॅन्डम डिसऑर्गनाइज कुठलेही शब्द उचलून बोलतोय का? नाही. मी तुमच्यासोबत बोलत असताना काही ना काहीतरी माझ्या ब्रेनमध्ये स्पार्क होतं आणि जे काही सेंटेन्सेस बोलतोय मी ते लॉजिकली एका पर्टिक्युलर करेक्ट ऑर्डरमध्ये एका मागून एक येत आहेत आणि तुम्हाला ते पटतायत. एवढं जरी तुम्हाला इंग्रजीमध्ये विचार करता आला ना, आपल्याला तेच अचीव करायचं आहे, थिंकिंग इन इंग्लिश. ठीक आहे, पण त्याच्यासाठी थिंकिंग इन मराठीची आपली हॅबिट काढून टाकायची आहे. आणि शेवटचा शब्द आहे व्होकॅब्युलरी लॉस. तुम्ही जे शब्द विसरता, ठीक आहे, पहा मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आपला मेंदू गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी बनलेला नाहीये, पण आपलं हे द ग्रेट इंडियन एज्युकेशन सिस्टम हे तुम्हाला तुमच्या मेमरीवरच जज करणार आहे. इंटेलिजन्सचं आणि आपल्या शिक्षण क्षेत्राचं काहीही घेणं देणं नाही. आज जर समजा तुम्ही एखादा पेट्रोल पंपावर उभा आहात, एखादा मर्सिडीज मधून एखादा पोरगा उतरतोय, त्याच्यासोबत 2-3 पोरी आहेत, हुल्लडबाजी गाणे वगैरे करत जर उतरत असतील, त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कधीच वाटणार नाही की हा पोरगा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, परीक्षेमध्ये टॉप आला असेल, याच्या वडिलांना खूप मेहनत करून याला शिकवलं असेल, असं कधीच वाटणार नाही. कारण हे जग असं आहे, आपलं इंटेलिजन्स वेगळं आहे, जसं दिसतं तसं नसतं. ठीक आहे, तुम्ही सरळ म्हणणार की बाबा हा कोणतरी 2 नंबरचा काम करणारा माणूस आहे किंवा माझेल बापाची औलाद आहे असंच म्हणणार. ठीक आहे, हे रिअल लाईफ जे आहे ना हे वेगळं आहे. ठीक आहे, तर रिअल लाईफमध्ये आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर आपल्याला अक्वायरच करणं गरजेचं आहे. हे एज्युकेशन सिस्टम वर्षभर तुम्हाला शिकवणार, किती गोष्टी तुमच्या लक्षात राहता, वेळ आल्यावर म्हणजे परीक्षेमध्ये तुम्ही किती इन्फॉर्मेशन रिकॉल करून लिहू शकता त्याच्यावरच तुम्हाला मार्क दिले जातात, म्हणजे तुमच्या मेमरीवर मार्क दिले जातात. मोबाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? मेमरी असते का प्रोसेसर असतं? मोबाईलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेसर असतं, मेमरी कार्ड नसतं. आपला मेंदू मेमरी कार्ड नाहीये, प्रोसेसर आहे, इंटेलिजन्स आहे. समोरून जर समजा एखादा ट्रक आला आणि आपल्याला काय करायचं आहे हे आपल्या मेमरीमध्ये नसतं, ते आपलं इंटेलिजन्स ठरवतं. म्हणून तर पहा, जे 9वी 10वी 8वी 10वी फेल आहेत असे लोक भलेही शाळेमध्ये टॉप नसेल केलं त्यांनी, पण आयुष्याच्या परीक्षेमध्ये ते टॉप करत आहे. विराट कोहली, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, हजारो नावं तर तुम्ही सांगू शकता. इंटेलिजन्स, आवर स्कूल्स डू नॉट टेस्ट युअर इंटेलिजन्स, दे जस्ट टेस्ट युअर मेमरी. ठीक आहे, आणि आपल्याला इंटेलिजन्सली काम करायचं आहे रिअल लाईफमध्ये. रिअल लाईफचे आणि बुकिश वर्ल्डचे कायदे कानून वेगळे आहेत, त्यामुळे आपल्याला इंटेलिजन्स करायचं आहे. नाव आता हे जे 8 प्रॉब्लेम आहे, नाव हिअर इज इंटरेस्टिंग थिंग फॉर यू. नाव यू हॅव टू आयडेंटिफाय युअर problems first, then you have to write it down in the comments. Okay,
तुम्हाला तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ओळखून घ्यायचे. पहा, आपला मित्र कोण आहे ते समजलं नाही तरी चालेल, पण आपला शत्रू कोण आहे ते पहिले समजायला पाहिजे. आपल्या स्ट्रेंथ काय आहे त्या नाही समजल्या तरी चालेल, पण आपल्या वीकनेसेस कोणत्या आहेत ते आपल्याला समजलं पाहिजे. ना आता यामध्ये पहा, तुमचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. आपण ई स्वयम इंग्लिश स्पीकिंग सिस्टम मध्ये तुमचे 8च्या 8 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे ट्रान्सलेशन. हा तुमचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. हा तुमच्या ब्रेनच्या आतमध्येच सॉल्व्ह होणारा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. देन अंडरस्टँडिंग कुठे होणार? सायकोलॉजिकली तुमच्या ब्रेनमध्येच होणार. प्रोसेसिंग तुमची स्लो आहे, फास्ट करणार आपण, ती पण सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. कॉन्फिडन्स केअर दिल में होता है, पण त्याचा कुठं ना कुठं तरी कनेक्शन जे आहे तर ते मनासोबतच असतं. ठीक आहे. आणि थिंकिंग इन मराठी, हे जे 5 प्रॉब्लेम आहेत ना, तर हे तुमचे सायकोलॉजिकल लेवलला आपण सॉल्व्ह करणार आहोत. 3 प्रॉब्लेम तुमचे टेक्निकल आहे. ग्रामर ट्रॅप, ग्रामरचा तर तुम्हाला आजपासून झंझटच नाही आहे. लॅक ऑफ एन्व्हायरमेंटसाठी मी आहे, हे इंग्लिश स्पीकिंग सिस्टम तुमच्यासाठी आहे. आणि व्होकॅब्युलरी लॉस मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही आता हार्दिक्स IPL आपण लेसनसाठी पाहणार आहोत. तर त्यासाठी व्होकॅब्युलरी कशा पद्धतीने शिकायचे असतात आणि कशा पद्धतीने कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेसनुसार प्रत्येक शब्द तुमच्या ब्रेनमध्ये इंजेक्ट होईल, प्रिंट होईल, इनफ रिपिटेशन होईल आणि बोलताना तुम्हाला कळणार नाही की तुम्ही हे शब्द शिकले आणि बोललेले आहात. बघा, मी तुम्हाला सायकल शिकायचं एक एक्झाम्पल दिलं होतं. जर एखादा मुलगा, त्याला जर सायकल शिकवलं गेलेलं असेल, त्याला भरपूर अशी पुस्तकं वाचायला सांगितली आणि नंतर जर त्याला सायकल दिली, तर ऑफकोर्स सायकल ज्यावेळेस तो प्रत्यक्ष शिकल तर त्यावेळेस त्याला कळणार नाही की नेमकं मी कोणत्या दिवशी बॅलन्स करायला शिकलो. ठीक आहे. जर तुम्ही समजा जिम लावला, ठीक आहे, या ई स्वयम इंग्लिश स्पीकिंग सिस्टमचा एक ड्रॉबॅक आहे की माझ्या या सिस्टममध्ये ना तुम्हाला सडन ग्रोथ नाही दिसणार. जर समजा तुम्ही जिम लावलं आणि तुम्ही जर 3-4 महिने जर समजा तुम्ही जिम केलं, बॉडी बनली तुमची, तुम्हाला जर विचारलं की तुमची बॉडी कधी बनली, तर तुम्ही स्पेसिफिकली एक दिवस सांगू शकणार नाही. पण तो एक ड्रास्टिक चेंज आहे, तो ओव्हर द टाइम गेल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होतो. त्या पद्धतीनं मेंटल मसल मेमरी तुमची डेव्हलप झालेली दिसणार आहे. ठीक आहे. यासाठी तुमची अंडरस्टँडिंग लेवल, तुमचे एफर्ट्स, मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही किती पाळतात ह्या देखील महत्त्वाच्या असतात. ना आता कमेंटमध्ये तुम्हाला तुमचे ॲटलिस्ट 4 प्रॉब्लेम तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. आणि जो व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला या वेबिनारच्या शेवटी मिळणार आहे, त्यामध्ये तुमचं नाव, इंट्रोडक्शन देऊन तुम्हाला तुमचे टॉप 4 प्रॉब्लेम्स आहेत तर ते सांगायचं आहे. हे प्रॉब्लेम्स जे आहेत, हे प्रॉब्लेम्स तुमचे ऑब्स्टॅकल्स आहेत. ठीक आहे. या प्रॉब्लेम्समुळे काय आहे की ग्रामर, एन्व्हायरमेंट, ट्रान्सलेशन, अंडरस्टँडिंग, यामुळे तुम्ही ऐकता पण ट्रान्सलेशन वगैरे होतं सगळं, याच्यामुळे तुम्ही बोलू शकत नाही. हे सगळे फिल्टर गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश ऐकणार त्यावेळेस लगेच तुमचं इंग्रजीमध्ये विचार होणार आणि डायरेक्ट इंग्लिशमध्ये तुम्ही बोलायला लागणार. हे आहे, हे माझे स्टुडंट आहे. ठीक आहे. ही रील स्टार विष्णुप्रिया. ठीक आहे. हे एक स्मार्ट इंग्लिश क्लासेसचे एक सुंदरनाथ रावल आहे. युट्यूबवरती तुम्ही जर सर्च केलं स्मार्ट इंग्लिश क्लासेस तर येऊन जाईल. हे माझे स्टुडंट आहे अँड ही इज अर्निंग मोर दॅन 5 लाख रुपीज पर मंथ. अगोदर ते पण विद्यार्थ्यांना असंच ग्रामरची ॲक्टिव्हिटी, हिंदी टू इंग्लिश ट्रान्सलेशन वगैरे अशा पद्धतीने शिकवायचे. पण जेव्हापासून त्यांना कळलं की येस, दिस विल नेवर हेल्प स्टुडंट्स इन ऑर्डर टू बिकम फ्लुएंट इंग्लिश स्पीकर, सो ही मूव्ड ऑन आणि ज्या पद्धतीने मी शिकवतो त्याच पद्धतीने ते आता शिकवत आहेत. नाव साई हा एक मुलगा आहे. देन नाव आता तुमचा मेंदू इव्हॉल्व्ह आणि एक्झिस्ट कसा करायचा आहे, हाऊ टू ॲक्वायर इंग्लिश विथ माय इंग्लिश स्पीकिंग सिस्टम. आता कशी ॲक्वायर करायची आहे ते आपण पाहूया. आता यामध्ये तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे. इंग्लिश लर्निंग एन्व्हायरमेंट तुम्हाला मिळेल. तुमची जी सेंट्रल वायरिंग आहे, सेंट्रल प्रोग्रामिंग आहे, जुनी वायरिंग जी आहे ती ट्रान्सलेशन आणि अंडरस्टँडिंग, हॅबिट, थिंकिंग इन मराठीची जी वायरिंग आहे, जुनी वायरिंग आपण काढणार आहोत आणि नवीन वायरिंग करणार आहोत, ज्याने तुमचा ब्रेन इव्हॉल्व्ह आणि एक्झिस्ट होईल इंग्लिशमध्ये आणि तुम्ही भाषा अवगत करणार आहात. ठीक आहे ना. आता यासाठी हा स्कूबीडूचा लेसन सेट आहे. ठीक आहे. हार्दिक्स IPL हा लेसन सेट मी तुम्हाला कशा पद्धतीने शिकवणार आहे त्या अगोदर मी हा स्कूबीडू हा लेसन सेट तुम्हाला शिकवतो. ओके. फॉर नाउ, फॉर द नेक्स्ट 5 to 10 minutes I will be speaking only in English. Why? Because it's a basic foundation and it's a basic necessity of acquiring English. जर समजा एखादा 30 मिनिटाचा इंग्रजीचा क्लास असेल, 28 ते 29 मिनिटापर्यंत जर समजा मास्तर मराठीतून बोलत असेल, एखादं सेंटेन्स लिहिलं मास्तरनं आणि उभ्या आडव्या अंडरलाईन करून जर समजा त्याचं एक्सप्लेनेशन केलं, त्याने इंग्लिश येणार नाही. यू मस्ट लिसन English. Listening and only listening is a key to your English fluency. Not practicing English, not writing, not reading, not studying boring and confusing grammar rules. Okay, so focus on the study. Okay, so here is
a stupid idiotic story. Now आता आपण यामध्ये कसं शिकणार आहोत तर ते आहे there was a dog. Okay, so close your eyes and just listen me. Okay, so there was a dog and his name was Scooby-Doo. He was 8 feet tall, huge, big dog. He was hungry. Okay, he was hungry, so he ate 4 ice cream. Let me tell it once again. There was an agile dog. Okay, let me say it. An agile, A-G-I-L-E. Okay, there was an agile dog. He was very hungry. So let me say it. He was starving. S-T-A-R-V-I-N-G. Starving. Okay, so he ate 4 ice creams. Okay, so I'm going to ask you a few questions on this story. Keep your eyes closed and just answer the questions. Okay, who was there? Was there a cat or was there a dog? Try to give me answers in full sentences. Like, there was a dog. Okay, he was an agile dog. Agile means what? Agile means someone who is really very active. Someone who can walk very fast. Someone who can run very fast. Okay, so he was an agile dog. He was very fast dog. Was he an agile dog or was he a slow dog? Oh, well, he was an agile dog. Okay, so next question. His name was Scooby-Doo. What was his name? Oh, well, his name was Scooby-Doo. Was his name Bruno? Oh, well, no. His name was Scooby-Doo. How big was he? Was he 6 feet tall, big dog, or was he 8 feet tall, super big, gigantic dog? Oh, well, yes, he was 8 feet tall, super big, gigantic dog. Okay? He was hungry. Was he hungry or was he thirsty? Well, he was hungry. Who was hungry? Yes, Scooby-Doo was hungry. Was he thirsty? No. Did he want to drink something or did he want to eat something? Well, he wanted to eat something. He was hungry. He was not thirsty. Okay? Was he starving or was he dehydrated? Now here we come across 2 new words. Starving and dehydrated. So starving means if you want to eat something, if you are hungry, that means you are starving. And if you are dehydrated, that means you are thirsty. You want to drink water. So was he starving or was he dehydrated? Oh, well, he was starving. And who was starving? Well, our big dog, Scooby-Doo, he was starving. Then he ate 4 ice creams. What did he eat? Did he eat banana? No. Then, did he eat pizza? No. What did he eat? Ice creams, right. How many ice creams did he eat? 6? No. Then, 4. Yes, he ate 4 ice creams. Right? Did he eat 6 ice creams? No. He ate 6 ice creams. Now, open your eyes and just let me know की तुम्ही आता जी प्रश्न मी तुम्हाला विचारली, ही जी स्टोरी मी सांगितली, याचे जर मी तुम्हाला उत्तर विचारले तर त्यावेळेस तुमच्या समोर स्टोरी व्हिज्युअलाइज झाली आणि तुम्ही अगोदर तर 1-1, 2-2 शब्दामध्ये तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला असेल, पण ही स्टोरी ज्यावेळेस आपण 3, 4, 5 वेळेस जर घेतली तर त्यावेळेस तुम्ही ग्रॅमॅटिकली करेक्ट ऑर्डरमध्ये फुल सेंटेन्सेसमध्ये तुम्ही उत्तरं द्यायला लागणार आहात. ओके, नाव आता तुम्ही जे उत्तर दिले तर ते तुम्ही माझ्या मागे रिपीट केले का? नाही, ते तुमच्या मागे प्रोसेस होऊन आले आणि नंतर मग तुम्ही उत्तर दिले का? तुमचं ऑनेस्ट जे आन्सर असेल तर ते द्या. तुमच्या ब्रेनमध्ये प्रोसेस झाली का? खूप सारी इन्फॉर्मेशन जी व्हिज्युअली अपीलिंग होती, ठीक आहे, 8 फूट कुत्रा आपण कधी पाहिलेलं नाहीये, पण मी हे पर्पजफुली केलं का? कारण आपल्या मेंदूला स्टोरीज आवडतात, कलरफुल इन्फॉर्मेशन आवडते आणि स्टोरी लर्निंग मेथडच इतकी पॉवरफुल आहे. मीनिंग आणि मेमरीचा एक पॉवरफुल कॉकटेल आहे, ज्याने प्रत्येक वर्ड ग्रॅमॅटिकली करेक्ट ऑर्डरमध्ये तुमच्या ब्रेनमध्ये गेला तर तुम्हाला इंग्रजी काही दिवसामध्ये येईल. इफ यू फॉलो माय रूल्स अँड ॲडवाइसेस प्रॉम्प्टली, I promise you and I guarantee you that you'll be having that perfect American accent within 42 days. Just 42 days. 42 दिवसामध्ये तुम्हाला इंग्रजी बोलायला येईल. ओके, नाव आता तुम्ही यामध्ये ट्रान्सलेशन केलं होतं का? नाही,
मी तुम्हाला मराठीत विचारल्यानंतर इंग्लिशमध्ये, नंतर इंग्लिशमधून मराठी, नाही, यांनी ब्रेन थकतो. 99% स्टुपिड इंग्लिश टीचर्स देमसेल्व्स हु आर कॉलिंग बिग इंग्लिश टीचर, त्यांना माहितच नाहीये की पोरं थकतायत या ऍक्टिव्हिटीनी. हे तुम्ही केलेलं नाहीये. ऑलराईट, नाव आता ही जशी स्टोरी आहे याच पद्धतीनं आता फायनली सर आम्हाला आता हे तर समजलं, पण ग्रॅमॅटिकली करेक्ट कसं बोलायचं आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट कसं बोलायचं याच्यासाठी ग्रामर स्टोरीज बनवलेल्या आहे. ठीक आहे, त्या अगोदर ठीक आहे ग्रामरची तुमची रेकॉर्ड अँड रिव्ह्यू ऍक्टिव्हिटी होते. ठीक आहे, रेकॉर्ड अँड रिव्ह्यू ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगतो काय असते. त्या अगोदर ग्रामर स्टोरीज काय असतात ते पाहूया ना. आता व्याकरणाचा अभ्यास न करता आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलायचं आहे, मग कसं बोलणार, मग त्यासाठी पहा आता ही स्टोरी पहा. गेस द टेन्स. देअर वॉज अ डॉग, हिज नेम वॉज स्कूबीडू, ही वॉज व्हेरी हंग्री, सो ही एट 4 आईस्क्रीम्स. हा कोणता टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे. जर समजा मी तुम्हाला सांगितलं की ही स्टोरी तुम्हाला प्रेझेंट टेन्स मध्ये जर सांगायची असेल, बोलायची असेल, तर कशी सांगणार. देअर इज ए डॉग, हिज नेम इज स्कूबीडू, ही इज व्हेरी हंग्री, सो ही ईट्स, एट राहील का नाही, सो ही ईट्स 4 आईस्क्रीम. झालं तुमचं प्रेझेंट टेन्स. आणि नंतर आता तुम्हाला सांगितलं की फ्युचर टेन्स बनवायचं आहे, तर कशी बनवणार. In 2030 there will be a dog. Was आणि is जाईल इथं काय येईल, will be a dog. There will be a dog and his name will be a Scooby-Doo. He will be very hungry. He will go to the store. He will buy 4 ice creams. He will eat them and finally Scooby-Doo will be very happy. अरे संपलं. एकच स्टोरी. ज्यावेळेस तुम्ही पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स याच्यातून 3-4 वेळेस वाचता, बोलता, 3-4 वेळेस लिहिता, सेन्स ऑफ करेक्टनेस तुमचा हळूहळू डेव्हलप होतो. बिगिनर पासून आपण सुरुवात करणार. अशीच हार्दिक्स IPLचा लेसन सेट बनवलेला आहे. एक स्किनी बॉय आहे आणि नंतर मग तो कशी प्रॅक्टिस करतो, CSKला प्लेयर पाहिजे असतात. ठीक आहे, मग तो तिथं ऑडिशनला जातो. अहमदाबादवरून एअरपोर्टने काय म्हणतात की विमानाने तिथं जातो आणि तिथं तो रिजेक्ट होतो. स्टीफन फ्लेमिंग त्याला काय म्हणतो, तो तिथून रिजेक्ट होतो. नंतर मग तो रडतो. त्याचा भाऊ त्याला काहीतरी सांगतो. नंतर मग तो परत प्रॅक्टिस करतो, डे अँड नाईट प्रॅक्टिस करतो. नंतर मुंबई इंडियन्सची जी टीम आहे त्यांच्यासोबत पाहतो, न्यूजपेपरमध्ये ऐकतो आणि नंतर मग तो मुंबई इंडियन्सच्या ट्रायलला जातो. तिथं तो सिलेक्ट होतो आणि नंतर अगोदर त्याला फक्त 2,000 रुपये मिळतात. शेवटच्या ओव्हरमध्ये तो 5 6 मारतो आणि नंतर मग त्याला 15 कोटी रुपये मिळतात. अशा पद्धतीची स्टुपिड इडिओटिक लिटल स्टोरी बनवलेली आहे. ही कलरफुल बनवायचं कारण आहे की क्रिकेट इथं आहे, इंग्रजी आपल्याला शिकायची आहे. इमोशन्स आणि मेमरीचा कलरफुल कॉम्बिनेशन बनलं ना तर एक पॉवरफुल कॉकटेल. यावरतीच असे प्रश्न वगैरे बनवलेले आहेत. हे तुम्हाला फक्त काय करायचे आहेत, बोलायचे आहेत आणि नंतर ज्या टास्क आहे तर तो टास्क करायचा आहे. तो टास्क कुठला आहे, रेकॉर्ड अँड रिव्ह्यू. 7व्या दिवशी तुम्हाला तो जो लेसन आहे तर तो तुम्हाला फोन धरायचा आहे आणि फोनवरती रेकॉर्ड करून पाठवायचा असतो. ठीक आहे, म्हणजे पहिल्या दिवशी तर तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन, तुमचे प्रॉब्लेम्स आणि जो लेसन सेट असणार आहे तर त्याचं तुटकं मुटकं जसं असेल तसं आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये करायचं आहे. ठीक आहे, आणि 7व्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही पूर्ण लेसन करणार आहात तर त्यावेळेस त्याचा देखील एक फायनल व्हिडिओ आपल्याला करायचा आहे किंवा ऑडिओ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवर टाकायचा आहे. आता हे सगळं करण्यामागचं कारण फक्त एकच आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की मला हे जमतंय आणि या प्रोसेसमध्ये अमोल सर किंवा अमोल सरांची टीम देखील माझ्यासाठी काम करते. हे जर तुम्हाला पटलं तर तुमचा रस्ता जो आहे तर तो सोपा होईल. इथंच तुम्हाला इंग्रजी आल्यासारखं होईल. ठीक आहे, आता कृष्णा सातपुते, ठीक आहे, भारताचे महाराष्ट्राचे क्रिकेटचे टेनिस प्लेयर आहेत, हे माझे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, आता ही एक शिवानी नावाची संभाजीनगरची ही विद्यार्थिनी आहेत. सौरभ आगाशे हा दिल्लीचा विद्यार्थी आहे. ॲक्च्युली सौरभनी नाही तर त्याच्या आईनी ही इंग्लिश स्पीकिंग सिस्टम जॉईन केली होती. मी अगोदर हिंदीमध्ये शिकवायचो तर येस आता काही दिवसापूर्वी मी मराठीमध्ये सुरुवात केलेली आहे. सौरभच्या मम्मीनी स्पोकन इंग्लिश केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मला माझ्या मुलासाठी इंग्रजी शिकायची आहे. माझ्या मुलाला मला MBBS करायचं आहे, वडील नाही त्याला. त्याच्या आईनी आपला कोर्स केला, स्पोकन इंग्लिशचा कोर्स केला, रिअल इंग्लिश ॲक्विजिशन कोर्स केला आणि
मुलालाही शिकवलं. 12वीला पोराला चांगले मार्क्स पडले. यू विल नॉट बिलीव्ह मी, 3rd इयरला आहे, रशियामध्ये MBBS करतोय सध्या. ऑफकोर्स कर्तृत्व त्यांचंच आहे, पण 1% का होईना, पण तो सांगतो की सर तुम्ही जर मला त्यावेळेस इंग्रजी शिकवली नसती किंवा माझ्या आईला आणि मला शिकवली नसती तर आज कदाचित मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी राहिलो नसतो. हा एक आविर्भाव त्यांनी लिहिलेला आहे. देन साई पाटील पुण्यावरून आहे. नसीफा खान वेस्ट बेंगॉलच्या मॅडम आहेत या, आणि त्यांनी पण पाहिलं की सगळे शिक्षक लोक जे आहेत तर ते व्याकरण शिकवतात आहेत आणि आपण काही नवीन पद्धतीने शिकवलं पाहिजे. डायमंड स्पोकन इंग्लिश क्लासेस त्यांचं आहे आणि 3 ब्रांचेस त्यांच्या आहे. 3 ब्रांचेसमधून जवळपास त्या देखील एक 7-8-10 लाखापर्यंतचा रेव्हेन्यू जनरेट करत आहेत. देन ही एक विद्यार्थिनी आहे जान्हवी राठोड, अहमदनगर, आताचं जे आपलं अहिल्यानगर आहे तर त्याचं आहे. दिस सिस्टम हेल्प मी टू रिस्टार्ट माय करिअर. ठीक आहे. ती सांगते की आय वॉज ऑलवेज फेल्ड अँड रिजेक्टेड एव्हरी टाइम इन द इंटरव्ह्यू बिकॉज ऑफ पुअर इंग्लिश. खराब इंग्लिश असल्यामुळे मी नेहमी रिजेक्ट व्हायचे. आय सॉ अमोल सर्स ॲड ऑन यूट्यूब ESWIM's एन्व्हायरमेंट इंग्लिश स्पीकिंग सिस्टम विदाउट वेस्टिंग एनी टाइम. नंतर मग मी एक्झिक्युटिव्ह प्रोडक्ट L&Tला ही सिलेक्ट झालेली आहे आणि ज्या कंपनीत ती अगोदर बॅक ऑफिस टेलिकॉलरचं काम करायची तिथंच ती प्रोडक्शन इंजिनियर म्हणून लागलेली आहे. जस्ट बिकॉज इंग्लिश. तुम्ही जर तुमच्या कामात परफेक्ट असाल पण जर तुम्हाला इंग्रजी बोलता येत नसेल तर समोरच्या माणसाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कामात परफेक्ट नाही. ठीक आहे. हे माझे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. 20,000पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. त्यांनी हे फोटोज वगैरे पाठवलेले आहेत. राईट नाव. आता तुम्हाला जर माझ्यासोबत किंवा तुम्हाला ESWIM इंग्लिश स्पीकिंग सिस्टम सोबत जर तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर मी तुमच्यासाठी 7 डे ट्रायल इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणलेला आहे. कोणता? 7 डे ट्रायल इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. ॲक्च्युअली हा 299चा नाही, आपण महाराष्ट्रासाठी सुरू करतोय नवीन. तर हा कोर्स तुम्हाला फक्त 99 रुपीजमध्येच आहे. किती? 99 रुपीजमध्ये ट्रायल कोर्स आहे. ठीक आहे. ट्रायल कोर्स आहे 7 दिवसामध्ये. ठीक आहे बाबा, माणूस चांगला बोलतोय, काय शिकवतो काय नाही हे एकदा पाहून घेऊया. लेसन सेट आहे का? मी तुम्हाला एकही व्याकरणाचा नियम शिकवणार बिलकुल नाहीये. ही 7 दिवसाची जी ट्रेनिंग आहे ही ट्रेनिंग किंवा हा जो कोर्स आहे हा तुमच्यासाठी होणार आहे मंडे पासून सुरू होणार आहे. कधीपासून? मंडे टू संडे अशी 7 दिवसाची बॅच असणार आहे. आता याला जॉईन करायचं असेल तर कसं करायचं? पहा, रजिस्टर करा. अगोदर मी तुम्हाला काय करतोय आपल्या ऍप्लिकेशनची लिंक देतोय खाली. ठीक आहे. किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून ESWIM इंग्लिश हे ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. अँड्रॉइडसाठी ESWIM इंग्लिश हे ॲप आहे. ठीक आहे. iOS साठी, आयफोनसाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथून जाऊन तुम्ही काय करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने रजिस्टर करायचं आहे. तुमचं नाव आणि हे इथं खाली रजिस्टर आहे. ठीक आहे. रजिस्टर करा. अगोदर लॉग इन नका करू, रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, गाव, पत्ता, शिक्षण वय सगळं काही विचारेल. नंतर 7 डे ट्रायल इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, याच्यावर क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं हार्दिक्स IPL 7 डे चॅलेंज कोर्स 299 आहे. इथं तुम्हाला बाय नावरती आल्यानंतर तुम्हाला एक फर्स्ट स्टेप FIRSTSTEP फर्स्ट स्टेप असं जर तुम्ही टाकलं, ठीक आहे, फर्स्ट FIRSTSTEP फर्स्ट स्टेप टाकलं तर तुम्हाला फक्त 99 रुपयाला हा मिळणार आहे. ठीक आहे. मी परत एकदा थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तुम्ही म्हटलं स्क्रीनशॉट घेऊ शकता. फर्स्ट स्टेप असं फक्त तुम्ही काय करा, तिथं कुपन कोड टाका, तुम्हाला फक्त 99ला मिळेल. ठीक आहे. आता हे मिळाल्यानंतर तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मिळेल. ठीक आहे. एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथं सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते जॉईन होणार पहिल्या दिवशी. आता तिथून पुढे आपली ॲक्च्युअल ट्रेनिंग किंवा ॲक्च्युअल तुम्ही माझ्या अंडरमध्ये शिकणार आहात. आता यामध्ये नेमकं काय काय होणार आहे पहा. डे 1ला तुमचं टास्क इंट्रोडक्शन व्हिडिओ किंवा ऑडिओ. इफ यू आर कम्फर्टेबल विथ ऑडिओ ओनली तर तुम्ही ऑडिओवर करू शकता. पण तुम्हाला जर ड्रास्टिक चेंज करायचं असेल, कॉन्फिडन्स आपला 6वा का 7वा नंबरचा प्रॉब्लेम आहे, तो जर फेस करायचा असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला सोमवारी टास्क जे आहे तर ते मी तुम्हाला पाठवणार आहे किंवा तुम्हाला विचारणार आहे की काय काय टास्क आहे. या टास्कमध्ये तुम्हाला तुमचे 4 प्रॉब्लेम्स फाइंड आउट करायचे आहे, तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे आणि जी हार्दिक्स IPL स्टोरी आहे, जी काही तुटकी मुटकी तुम्हाला येईल किंवा तुम्ही ऐकलं असेल नसेल तर ती तुम्हाला तिथं सांगायचं आहे. नंतर आपण हार्दिक्स IPL स्टोरीचा टास्क आहे दुसऱ्या दिवशी, तो होणार आहे. नंतर व्होकॅब्युलरी लेसनचा टास्क आहे तिसऱ्या दिवशी. क्वेश्चन अँड आन्सर स्टोरी, जसं मी स्कूबीडूचे प्रश्न विचारले ना तर तसे प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. लाईव्ह लेक्चर होणार आहे त्या दिवशी हे. ठीक आहे. आणि देन नंतर मग क्वेश्चन आन्सर स्टोरी 5व्या दिवशी पण होणार आहे. देन 6व्या दिवशी आपण ग्रामर स्टोरीज, आपण याची स्कूबीडूची ग्रामर स्टोरी पाहिली ना तर तशी ग्रामर स्टोरी. आणि 7व्या दिवशी तुम्हाला फायनल
टास्क दिलेला असणार आहे. ते टास्क तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आता ते कोणतं टास्क आहे, काय आहे, ही सगळी अमेझिंग जर्नी तुम्हाला आपल्या याच्यामध्ये दिसणार आहे. ठीक आहे. आता या लेसन सेटमध्ये हार्दिक IPL लेसन सेटमध्ये काय आहे, जसं आपण स्कूबीडूची स्टोरी पाहिली तर त्या पद्धतीनं ही स्टोरी आहे. ठीक आहे. मी याचे व्हिडिओ देखील बनवलेले आहे. व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही तुम्हाला मिळतील. ठीक आहे. व्हिडिओ पाहणं काय की थोडंसं लेंदी असतं की तुम्हाला तिकडे घूर के देखना पडता है की हाँ भाई क्या है क्या नाही. ठीक आहे. आपण जसे गाणे ऐकतो त्या पद्धतीनं तुम्ही ऑडिओ स्टोरी कानामध्ये टाका, फिरायला जा किंवा वॉकिंग करताना किंवा काही करताना जर तुम्ही ऐकलं तर त्याचा रिझल्ट चांगला मिळेल. ठीक आहे. ऑडिओ स्टोरी आहे, देन व्होकॅब्युलरी लेसन आहे, ही 2 मिनिटाची स्टोरी आहे. नंतर मग हे 10 मिनिटाचं आहे. क्वेश्चन अँड आन्सर स्टोरी A आणि B आहे. यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले त्याचे स्टोरीवरतीच तुम्हाला आधारित उत्तर द्यायचे आहे, फास्ट उत्तर द्यायचे आहे आणि फुल सेंटेन्सेसमध्ये उत्तर देण्यासाठी स्वतःचा ब्रेन ट्रेन करायचा आहे. अँड देन हार्दिक IPL ग्रामर स्टोरी तुम्हाला त्यामध्ये करायची आहे. ठीक. अशा पद्धतीने तुमच्या समोर आता 2 चॉईसेस आहेत. एक जी पुराणी ओल्ड बोरिंग ग्रामर स्टडी पेनफुल मेथड आहे त्यानं शिकायचं का नवीन ई-स्वयं इंग्लिश स्पीकिंग सिस्टमनं नॅचरली शिकायचं आहे. आजचं सेशन थोडंसं एक PhDच्या शिक्षकाप्रमाणे ठेवलेलं आहे, पण लेंदी यानंतर कधी सेशन होणार नाही. अगदी 30 मिनिटाचा जर आपला क्लास असेल तर 28-29 मिनिटापर्यंत आय विल बी स्पीकिंग ओनली इन इंग्लिश. ओके. अँड देन जर कुठं काही वाटलं तर थोडंफार आपण मराठीमध्ये पुश करत असतो. ठीक आहे. सेम बोरिंग मेथडनं शिकायचं आहे. रँडम डिसऑर्गनाइज एंडलेस युट्यूबवरचे व्हिडिओ बनवायचे आहे. एक डिक्शनरी घेऊन मी तुम्हाला एवढे व्हिडिओ बनवून पाठवू शकतो. आयुष्यभर जरी तुम्ही पाहत राहिले तरी ती डिक्शनरीतले शब्द संपणार नाही आणि व्याकरणाचे नियम संपणार नाही, तेवढे पाठवू शकतो मी. ठीक आहे. गायडन्स तुम्हाला याच्या अगोदर कधी भेटलं का नाही? इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस झाली नाही आहे. इंग्लिश नाही आली तर रिस्पेक्ट नाही भेटणार आणि काहीच ऑपॉर्च्युनिटी नाही आहे. ग्रोथ नाही आणि स्लो होईल. जर आज तुम्ही ई-स्वयं इंग्लिश स्पीकिंग सिस्टम सोबत आले, भाषा तुम्ही अक्वायर करणार, जशी तुम्ही मराठी केली, हिंदी केली, त्याच पद्धतीने तुम्ही इंग्रजी बोलायला शिकणार आहात. स्टेप बाय स्टेप अक्वायर करणार आहात तुम्ही. पर्सनल गायडन्स असणार आहे माझं. यू कॅन अप्लाय फॉर जॉब इन एनी कंट्री. कोणत्याही देशामध्ये तुम्ही आज तुमचा बायोडाटा बनवा आणि नंतर तुम्ही पाठवून देऊ शकता. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला इंग्रजी देऊ, इंटरनॅशनल करिअर बिल्ड होऊ शकतं, इंटरनॅशनल फ्रेंड्स वगैरे येऊ शकतात आणि इंग्रजी आली म्हणजे तुम्ही पैसा कमवू शकता. देयर इज अ मनी हिडन in your English speaking. Let me say it once again. There is a money hidden in your English speaking and you just have to find it. इंग्रजी बोलण्यामध्येच पैसा लपलेला आहे, तो तुम्हाला सापडायचा आहे, शोधायचा आहे. ठीक आहे. तर आता कशा पद्धतीने काय करणार, हे आपलं ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही 7 डे ट्रायल इंग्लिश स्पीकिंग कोर्स करा. नंतर जर तुम्हाला 7 डे ट्रायल इंग्लिश स्पीकिंग कोर्स आवडला तर माझे प्रीमियम VIP कोर्सेस आहे, हे नंतर तुम्ही जॉईन करू शकता. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्हाला काही समजा दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तर मी तुम्हाला एक नंबर लिहून देतो, 70 66 155 355. या नंबरवरती रिच आउट करा. तुम्हाला जर काही मदत लागली, मी आहे, टीम आहे. आय विल सी यू सून इन द लाईव्ह क्लास. टिल देन, राम राम.